यानंतर शिवसेनेचा ठाण्यावा धर्माबाद नगरीचा नगराध्यक्ष ऍडव्होकेट सुरेंद्रजी बिळकोणीकर साहेब हे आपल्या सभेला संबोधित करतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा, अण्णाभाऊ साठेचा, सर्व महापुरुषांचा जय भवानी, जय भवानी. बाळासाहेब आंबे यांचा सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा. सुरेंद्र साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती महात्मा बसवेश्वर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करून आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या आदर्श शिक्षिका, उत्तम गृहिणी, सुसंस्कृत, नीतिमान, आदरणीय चंदा मॅडम, आदरणीय संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात साहेब, सहसंपर्क प्रमुख दयालजी गिरी, उपजिल्हा प्रमुख गणेशजी गिरी, आमचे तालुका प्रमुख मारुतीजी कावेरू, शिवराजजी मोकलीकर, रामचंद्र रेड्डी सामोर, शहर प्रमुख बालाजीराव बनसोडे, ज्येष्ठ शिवसैनिक गणपतजी कात्रे, उपशहर प्रमुख कुरेशीजी, धडाकेबाज आमचा राजू शिरामणे आणि उपस्थित आमचे उद्या निवडून येणारे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे मशाल घेऊन धर्माबादला जाग करायला आलेले आमचे अध्यक्ष आणि नगरसेवकाचे उमेदवार. माझ्या भाषणापूर्वी धर्माबाद परिसरामध्ये मटका, जुगार, क्लब, सट्टा, लॉटरी, ड्रग्स, गांजा, सीएच, फायनान्स या अब्जावधीच्या धंद्यामुळे आत्महत्या व खून झालेल्या सर्व तरुणांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी माझ्या भाषणाला या ठिकाणी सुरुवात करत आहे. बंधू भगिनींनो, उद्या 2 डिसेंबरला कुठलंच मतदान नाहीये. 2 डिसेंबरला कुठलीच निवडणूक नाही, तर 2 डिसेंबरला सूड घेण्याचा दिवस आहे. तुम्ही लक्षामध्ये घ्या, सूड घेण्याचा दिवस आहे. ज्या हरामखोरांच्या डुकराच्या टोळींनी धर्माबाद बर्बाद केला, त्यांचा पेढी उचलण्याचा दिवस आहे 2 डिसेंबर. तुम्ही यामध्ये लक्षात घ्या. त्यांचं राम नाम सत्य म्हणण्याचा दिवस म्हणजे आपला 2 डिसेंबरचा दिवस आहे. आज आठवा, ज्या हरामखोरांनी हुतात्मा गोविंदराव पानसरे यांची कर्मभूमी, पवित्र भूमी, कोट्यावधींचे अवैध धंदे, महसूल, पोलीस, आंतरराज्य सराईत गुन्हेगार, लोकप्रतिनिधींच्या संगनमताने, मूक संमतीने मटका, जुगार, सट्टा, क्लब, लॉटरी, ड्रग्स, गांजा, सीएच, फायनान्स आदी चालवून
तरण्या बाळ लेकरांचा खून केला, आत्महत्या करण्यास हातबल केलं, कुणाचा बाप गेला, कुणाचा बाप गेला तर कुणाच्या म्हातारपणाची काठीच हिसकून निर्वंश केलं, कुणाच्या माता भगिनींचं कुंकू पुसलं तर कुणाची बहीण भाऊबीजेला आणि राखी पौर्णिमेला भावाच्या आठवणीनं त्यांनी व्याकुळ केली, धाय मोकलून रडली, कुणाची 9 महिने 9 दिवस, कुणाची 9 महिने 9 दिवस लेकी पोटामध्ये वाढवलेली, 9 महिने 9 दिवस वाढवलेली लेकी बाळ्या पैशावर नजर ठेवून पळवून लावली, त्या सर्व हरामखोरांचा सूड घेण्याचा दिवस आहे. ज्या महाराष्ट्राच्या बुड्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, बुड्या म्हणतो त्याला, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विद्यमान राजेश पवार, आपल्या पक्षाच्या राजेश पवार, अशोक चव्हाण आपल्या पक्षाच्या आंतरराज्य सराईत गुन्हेगारांना आपण पाठीशी घातलं, पाठराखण केली, मूकसंमती दिली, त्या सर्वांना मातीत मिसळण्याचा दिवस म्हणजे 2 डिसेंबर आहे हे सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे. सर्व हरामखोरांचा तळतळा आणि शाप देण्याचा दिवस म्हणजे 2 डिसेंबरचा दिवस आहे, हे आपण लक्षात घ्या. हे प्रेत आत्म्यांनो, या अवैध धंद्यात बळी पडलेल्या, खून झालेल्या, आत्महत्या केलेल्या हे प्रेत आत्म्यांनो, आज तुम्ही भूतलावर या धर्माबाद मध्ये या. अवैध धंद्यातील महसूल, पोलीस, आंतरराज्य सराईत गुन्हेगार, लोकप्रतिनिधी, शेठजी आणि त्याबरोबर त्यांचा नरडीचा घोड खायला, तुम्ही गटागटा त्यांचं रक्त पियायला, तुमची तृष्णा भागवायला आज तुम्ही धर्माबादला या, अशी तुम्हाला विनंती करतो. हे असहाय्य माता पित्यांनो, हे असहाय्य माता पित्यांनो, माझ्या माय भगिनींनो, आज शाप देण्याचा दिवस 2 डिसेंबर आहे, लक्षात ठेवा. आपल्या वेदनांचे, आपल्या हुंदक्यांचा, तप्त लावारसाचा उद्रेक करण्याचा दिवस 2 डिसेंबर आहे, लक्षामध्ये घ्या. आपल्या मुखातून शाप मुका, या हरामखोरांच्या 42 पिढ्या लक्षात राहतील असा त्यांना शाप द्या, हे सांगायचा दिवस 2 डिसेंबर आहे, हे मी सांगायला आलो. भविष्यामध्ये कुणीही महसूल असू द्या, पोलीस असू द्या, आंतरराज्य गुन्हेगारांची, डुकरांची टोळी वा लोकप्रतिनिधी अवैध धंद्याचा उच्चारण्याची हिंमत या धर्माबाद शहरामध्ये करणार नाही, यासाठी प्रेतात्मानो तुम्ही या धर्माबाद मध्ये या. असा हल्लकल्लोळ करा, असा हल्लकल्लोळ करा की या धर्माबाद परिसरामध्ये कोणताही लोकप्रतिनिधी, भले तो खासदार असू द्या की आमदार असू द्या, अवैध धंद्यांचं भविष्यामध्ये समर्थन करणार नाही वा मूकसंमती देण्याची कितपत हिंमत करणार नाही. तो धडा शिकवायचा दिवस म्हणजे 2 डिसेंबर आहे, हे सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे. चला उठा, सारी कामे बाजूला टाळा आणि मधमाशाच्या पोळ्यातून द्वेषानं डंख मारण्यासाठी निघणाऱ्या माशांसारखं घराघरातून पडा आणि मशालीला मतदान करा, ही विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो आहे. मशालीला मतदान करा आणि या हरामखोरांचा सुपडा साफ करा, हे सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे. ही निवडणूक नाही, मतदान नाही, कुठलं इलेक्शन नाही, हे सूड घेण्याचा दिवस आहे नव्हे. या रावणांची लंका आणि डुकरांची राख रांगोळी करून जाळण्याचा दिवस म्हणजे 2 डिसेंबर आहे, हे मी सांगायला आलो आहे. हे कसलं हिंदुत्व आहे? भाजपच्या ए टीमचं, बी टीमचं कसलं हिंदुत्व आहे? आमदार, खासदार पवार चव्हाणांनी त्यांच्या आंतरराज्य सराईत गुन्हेगारांची, डुकरांची टोळी, सुवरांची टोळी, मनोज ओमप्रकाश मांदाजी, महेश शंकर, रमेश नारायण बोलावणार, गजानन गंगाधर सूर्यवंशी,
नरेश सुभाष कुचेरिया, संजय पंडित पवार धर्माबाद परिसराचा उद्ध्वस्त करून गाढवाचा नांगर फिरवला. म्हणे बिळकोणीकर धर्माबादला राहत नाही, त्याचं इथं काय काम आहे म्हणाले. बिळकोणीकर म्हणत धर्माबादलाच राहत नाही, त्याचं इथं काय काम आहे, निजामाबादला बुडला म्हणत. मी तर जिवंत आहे, माझ्या फोटोला हार लागला नाही, तेरीचं कोणी साध जेवला नाही, मी जिवंत आहे, अजून मेलो नाही, तुम्हाला मागूनच मरतो, काळजी करू नका. काय रे बाबा, मी पाकिस्तानला राहतो का? मला सांगा, पैठणचा शंकरराव चव्हाण, शंकरराव चव्हाण साहेब कुठले आहेत? पैठणचे. पोरग अशोकराव चव्हाण नांदेडला राहतो. पैठणचे शंकरराव चव्हाण पोरग नांदेडला राहत, मुंबईला घर करत आणि व्हाया दिल्लीला कारभार करते, एमपी आता. आणि व्हाया बुलढाणा अर्बन बँक, व्हाया सुबोध काकानी, व्हाया समर्थ केंद्रवाले ठाकर काळ्याचे पांढरे करतात, ते चालतं का रे बाबा तुम्हाला? हे आलू वडगावचा आमदार राजेश पवार, आता बघा ना, पैठणहून आलेला चालते लाभ तितकं. हे आलू वडगावचा आमदार राजेश पवार, नायगावचा आमदार, आलू वडगाव नायगाव मतदारसंघाचा आमदार, नांदेडला राहतो आणि पुण्यात धंदे करतो आणि मुंबईला कारभार हाकतो आणि लंडनला पैसे जमा करायला जातो. ते जमते का? अरे मग लेकराच्या शिक्षणासाठी माझा भाऊ ऍडमिट आहे दवाखान्यात, पुतणी ऍडमिट आहे अर्धा तासाच्या निजामाबादला. हात धुतलं तर पान खायला निजामाबादला जाता येते, अर्ध्या घंट्याला येता येतं, तर तुम्हाला तिथं राहिलं तर तुमची का दुखते मला कळत नाही. माझ्या घरातली माझ्या कुटुंबातली घरातली एका पाठीमाग एक अशी 6 व्यक्ती गेल्या. आई गेली, बाबाई गेली, ज्या भावाला किडनी दिली तो पण गेला, तो डॉक्टर अविनाशही गेला, माझ्या वहिनी पण गेल्या, पुतण्या मनोज पण गेला, विवेक पण गेला, मोठा भाऊ अजून दवाखान्यात आहे, पुतणी फेब्रुवारी पासून दवाखान्यात आहे. राम प्रताप आहे माझा लहाना मुलगा, 4दा ICUत होता. 4दा ICU मध्ये बायको बसली इथं खुर्चीवर, तिनं खालीच बसली असते, ऑपरेशन झालंय. आज करोडो रुपये मी अपोलो हॉस्पिटल मध्ये मोजतोय, तरी मी आलो कशासाठी? माझा कुठला स्वार्थ नाही बघतो भगिनी, माझा तुमच्या आशीर्वादानं खूप चांगला आहे. देशभर फिरतो, वर्षाला 1 लाख किलोमीटर मी फिरतो. मोठमोठ्या उद्योगपतींचा मी लिगल ऍडवायझर आहे, 6 राज्यात फिरतो, वर्षात 1 लाख किलोमीटर मी प्रवास करतो. मला आज काही कमी नाही, पण मी याच्यासाठी आलो, माझा कुठला स्वार्थ नाही, अपेक्षा नाही. मी हुतात्मा गोविंदराव पानसरे यांची पवित्र भूमी वाचवायला आलो, हे सांगायला विनंती करायला मी या ठिकाणी आलेला आहे. आदरणीय शिवसेना प्रमुख गेले, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा बराचदा मला निरोप आला. माननीय दिवाकररावजी रावते, विनायक राऊत साहेब, विश्वनाथजी नेरुरकर साहेब, बबनराव थोरात साहेब, ज्योतिबा खराटे साहेब यांच्याकडून मलाही निरोप आला. पण मी एक कार्यकर्ता आहे, या शिवसेनेनं मला घडवलं. आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना मातोश्री एक क्रांतीतीर्थ आहे, आपण त्याला मातोश्रीला मी क्रांतीतीर्थ मानतो. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना पुष्प घ्यावं, गुच्छ द्यावं, सेल्फी काढावं असं मी कार्यकर्ता नाही. काहीतरी पराक्रम करावा, काहीतरी शौर्य करावं, काहीतरी क्रांती करावं. आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्याला पुष्पगुच्छ द्यावा असा मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि पुरुषार्थ न करता मातोश्री बंगल्याला जाणारा मी शिवसैनिक नाही. पटरी तर उखाडतो, नाही तर कोणाला तरी उखडतो, मग मी पुष्पगुच्छ घ्यायला. मी आदरणीय संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात साहेबांचं विशेष आभार मानतो. कारण नावच आहे बघा, थोर आहात म्हणून तुम्ही थोरात आहात. कारण ज्योतिबा खराटे साहेबासारखा चांगला हाडाचा जिल्हा प्रमुख दिला म्हणून बिळकोणीकर इथं उभा आहे, हे मी त्यांचे आभार मानतो. मी सांगतो, पूर्वी मी आता पुढे बोलणारच आहे, दप्तर खूप मोठा आणलाय. तुम्ही जेवण आलात की नाही मला माहित नाही, पण मी बोलणार आहे खूप. मी पहिल्यांदा उमेदवारांचा परिचय करून देतो.
मॅडम आमच्या नगराध्यक्ष पदाच्या मॅडम आहेत, चंदा मॅडम आहेत, उच्च शिक्षित आहेत, उच्च विभूषित आहेत, सुसंस्कृत आहेत, आदर्श शिक्षिका आहेत, मुख्याध्यापिका आहेत. 35 वर्षामध्ये अनेक पिढ्या त्यांनी घडवलेल्या आहेत. हिंदू मुसलमान कधी भेदभाव केलेला नाही. दक्षता महिला दक्षता समितीच्या साठी शेकडो संसार त्यांनी या SP ऑफिसला आणि पोलीस स्टेशन धर्माबादला जोडलेलं आहे. बऱ्याच वेळेस मी त्यांच्या प्रकरणामध्ये वकील दिलेला आहे. चुकलेलं आमच्या मॅडम मुख्याध्यापिका आहेत, लक्षात ठेवा, टीचर. कौतुक केलं तर पाठीवर थाप मारतील, पण चुकलं तर छडी घेऊन हाणणार आहेत, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यामुळे सावधान. आणि कारुण्यमूर्ती चंदा मॅडम यांची निशाणी मशाल आहे. बघा सगळे उमेदवार बघा. तुम्ही एक नवीन शब्द प्रयोग आणला, मिसाळे सर, पत्रकार बांधवांची माफी मागू. नगरसेवक प्रतिनिधी, बायको नगरसेविका, यांना काय की नगरसेवक प्रतिनिधी, बाई नगराध्यक्ष, नगराध्यक्षांचा प्रतिनिधी. कायद्यात कुठं शब्दच नाही, पण त्याला बी मान द्यावं लागते. पण आमच्या मॅडमला कुणी नगराध्यक्ष प्रतिनिधी लागत नाही. बाई खंबीर आहेत, सक्षम आहेत आणि छडी घेऊन गाव सुधारायला उभं केलं, म्हणून मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. मॅडम आपण बसा. प्रभाग क्रमांक 1 चे सौ सुरेखा रवी कांबळे. काय पुढे आता ह्या प्रभाग क्रमांक 1 मधून आहेत, फुले नगर. आता तुम्हाला प्रश्न असा पडला, भगवानरावची तर घरचे दिसायले, रवी तर म्हणायले, हे कसं झालं? रवी म्हणजेच भगवान आहे. भगवान उठा की लाजायला का नाव घे म्हणणं तुम्हाला. त्याच गोष्ट असे झाले बघा, नाव रवी आहे, पण ऍम्ब्युलन्स मधून लोकांना इतक्या लोकांना वाचवल्या, कोरोनामध्ये राहू द्या, काय बी राहू द्या, सगळ्याला वाचवल्यामुळं तो नागरिकांचा, मतदारांचा भगवान झाला, म्हणून त्याला नाव भगवान टोपण पडले. म्हणून यांची निशाणी मशाल आहे. त्याच्यामुळं आपल्याला विनंती करतो, प्रभाग क्रमांक 1 बचे आयुब भाई उभे आहेत. आयुब हसन मिया शेख, निशाणी मशाल आहे. धडपड्या गडबड्या फार फास्ट आहे, सुपर फास्ट. आम्ही इथं म्हणाले तेव्हा वोट मागले तर गेले कुठला इधर का हो गया, बोले उधर का भी हो गया, बहुत फास्ट है. पण हे असा सुपर फास्ट पाहिजे की नगरपालिका भी पळते वेगानं, म्हणून यांना मतदान करा. निशाणी मशाल है, बहुत तेज से भागने वाला, बड़े रफ्तार से भागना. बैठा. प्रभाग क्रमांक 4 सौ निकिता लालू उशलवार. आता तुमच्या भाषात नगरसेवक प्रतिनिधी आहे, कारण ताईला एक 2-3 महिन्याचं लेकरू आहे. ते सभेला आले, पण जास्त वेळ थांबू शकले नाहीत. ते येतील, तुमच्या आशीर्वाद घ्यायला येतील. आमचे लालू उशलवार, त्यांच्या सोबत त्यांचा किंगमेकर आमचा रणजित दंतुलवार आहे. त्याच्यामुळं बाळापूरला देखील मशाल आहे, निशाणी मशाल आहे. नंतर नंबर 6 काळे शंकर बाबा. हा काळे शंकर बाबाराव साधा माणूस नाही, माझ्यापेक्षा सिनियर शिवसैनिक आहे. 30-40 वर्षामध्ये सगळ्याला निवडून आणला. शेट्टी साहेबाला निवडून आण, निरावर साहेबाला निवडून आण, मानेला निवडून आण, त्याला निवडून आण, याला निवडून आण. नेहमी पडदे साखरेच्या उचलत राहिला. आता चान्स लागला बघा. पण सर्वांच्या गळ्यामध्ये त्यानं विजयाची माळ टाकलेली आहे. पण तुमची आमची जबाबदारी आहे की त्याला निवडून आणा, नाही तर सुटलो मारवाडी कोटी को दानता, कोटी मारवाडी को दानता, असं करू नका. असं करू नका. बरं, जातीचा माणूस बसतो तिथं काय करणार आहे? काय करणार आहे मला सांगा. सावकार गेलं तिथं काय करणार आहे? मारवाडी, अरे जात पण बघू नका रे. शंकर काळे एक लक्षात घ्या, सांगतो. परवा बासर जवळ, ट्रिपल आयटी जवळ त्याचं लेकरू गेलंय, अभिषेक नावाचं. पुत्र वियोगानं व्याकुळ झालेला बाप शिवसेनेचं नाव घेतल्यावर मशाल घेऊन उभा आहे. त्या बापाला पडू नका, अभिषेकला श्रद्धा केली व्हायला त्याला. अरे चांगल्या स्वभावाचा, आमच्या डोळ्यातही पाणी येतं. लहानपणापासून आमच्या प्रवीण, आमच्या लहान भावाचा क्लासमेट आहे, लहानपणापासून येतो. त्याचा 4थी पासून 5वी पासूनचे फोटो आमच्या घरामध्ये आहे. चांगलं लेकरू आहे. जात पात बघू नका. राठी सेठ
तुम्ही ए टीम बी टीम मध्ये तुमच्या राठी ब्रिजचा ब्रिज वे ब्रिज बांधू नका. आमची हात जोडून विनंती आहे. तुम्ही तसलं गणित करू नका. तसलं गणित केलं तर आम्हाला बी भारी गणित करता येते निवडणूक झाल्यावर. लक्षात ठेवा. प्रभाग क्रमांक 9 सौ ज्योती निलेश वाघमारे हे आमच्या प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार आहेत. निलेशजी आहेत त्यांच्या समवेत. निलेशजी आहेत, बुद्धिवान आहेत, चाणाक्ष आहेत, अभ्यासपूर्ण आहेत, चळवळीतला कार्यकर्ता आहे. सगळ्या उमेदवारांमध्ये शांत आणि सालस बुद्धिजीवी काम करू शकणाऱ्या आमच्या ताई ज्योतिताई आहेत, निलेशजी आहेत. माझी विनंती आहे की तुम्ही त्यांना मशालीच्या चिन्हावर बटन दाबा. इंद्रानगर आणि शंकरगंजच्या भागामध्ये आहे, जिथं जिथं असेल त्या मशाल निशाणीवर मतदान करा ही विनंती तुम्हाला करतो. धन्यवाद ताई. कसा यानंतर त्यांच्या सोबत आहेत 9 तुम्ही ओळखता गणेश दुदुलवाड. कोरोनातला पोलिसाचा मार खाऊन डबे देणारा आमचा गणेश. पण याचं एक वैशिष्ट्य आहे, जिथं प्रेत दिसलं, जिथं फाशीला गेला, काही अपघात झाला, तिरडी दिसली की गणेश पहिल्यांदा तिथं. आणि ज्या घरात मृत्यू दुर्दैवी घटना असली, पाहुणे रावळे नंतर येता इकडं असतो ना, आपण याला अगोदर पहिल्यांदा तिथं राहते. म्हणून दुदुलवाडला मशालीचं बटन दाबा ही विनंती तुम्हाला करतो. प्रभाग क्रमांक 8 अ चे उमेदवार नागेश हनुमंत मागेवार मा सुट्टल. मेहनत या मला लईदा पाडल्या. तुम्ही जर पाडला तर त्यांना सुट्ट्या घेऊन येते. लक्षात म्हणून त्याला पाडू नका. मशाला लय शिरलेत त्या वार्ड नंबर 8 मध्ये. इकडून तिकडून तिकडून इकडून तिकडून आता लय. पण आमची गल्ली शांत आहे. बाबा आगू मेल्लगा చేద్దాం. మేమైతే రౌతు కొట్ట ఏంది ఓటది ఎప్పుడు ఒక కొట్ట म्हणायला. म्हणून मशाली निवडून द्या ही कळकळीची विनंती तुमच्या चरणाला करतो. माझ्या नागेशला पाडू नका. कष्टातून उभं झालेलं लेकरू आहे, त्याला पाडू नका, हताश करू नका. धन्यवाद. त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 11 हमारा पांडू. खाडाचा शिवसैनिक आहे, घरचा माणूस आहे. राग लोक खूप करतो मी खरं सांगतो, त्याच्यावर खूप राग होतो. प्रेमही तेवढंच करतो. माझा घरचा भाऊ आहे, माझा घरचं लेकरू आहे. तो शिवसैनिक असा आहे, घरातलं मोठं लेकरू आहे, बाकी बहिणी आहेत. वडील गेल्यावर, बाप मेल्यावर नाभिक असतो, वारिक असतो. मुंडन करताना शिवसेनेचं चिन्ह कोरून त्यांना तिरडीचं मडकं धरलेला असा हाडाचा शिवसैनिक आहे. लक्षात घ्या. त्याला पाडाल तर तुम्हाला बाप आपला तर लक्षात घ्या. गोरगरिबांचा कैवारी असणार आमच्या पांडुरंग पांचाळला तुम्ही मतदान करा विनंती करतो. आणि मी माझा रामायण महाभारत आता सुरू करतो. बसा. ते म्हणले बिळकुली करी येते, काय बी करणार. तेच म्हणते विकास 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 विकास. मला सांगा कसला विकास? तुमचा विकास गेला चुलीत, तुमचा विकास गेला मसनामध्ये. धर्माबाद शहरामध्ये 1 आणि 2 तुमच्या धर्माबाद आपल्या शहरामध्ये मटका, जुगार, सट्टा, क्लब, लॉटरी, ड्रग्स, गांजा, फायनान्सचे अब्जावधीचे धंदे चालून तरुण पिढी आणि माय भगिनींचे संसार उद्ध्वस्त करून डझनभर आत्महत्या आणि खून. लोकप्रतिनिधी भाजपचे आमदार, मी आमदाराला फार छान शब्द दिलाय. डॉक्टर साहेबांनी काजोल आणि ते नाव दिले, पण माझं नाव आहे, त्याचं नाव आहे शायनिंग आमदार. फक्त शाईन. पॉलिश वेगळं राहते, गुड पॉलिश. शायनिंग मारायचं वॅक्स पॉलिश आहे, निवळ शायनिंग.
आणि त्याच्या सोबत असते स्वयंघोषित रणरागिणी. कुठून काढले माहित नाही. स्वयंघोषित नायगाव आहे आपलं धर्माबादचं, नायगाव तालुक्याचं. नायगाव धची दारूची बाटली आडवी न करता, नायगाव धची दारूची बाटली आडवी न करता धर्माबाद शहरात नगराध्यक्ष पदासाठी सुसंस्कृत संघाच्या मुशीत घडलेल्या पक्षाचे भाजपची उमेदवारी देशी अजंता बार, कीर्ती बार, बियर बाटली उभी करून धर्माबादच्या नगर परिषदेच्या नळाला 2 नळ राहणार आहे. एक देशी दारूचं नळ, एक शिंदीचं नळ, एक विदेशी आणि अजून काय ते ऑफिसर. हा माझा प्रश्न आहे की तुम्हाला एक उमेदवार मिळाला नाही. नीतिमत्तेच्या गप्पा करणाऱ्या शायनिंग आमदारांना याचं मला उत्तर द्यावं की मी तुम्हाला विचारतो. आता तुम्हाला सांगतो बघा, शायनिंग आमदार बघा, ए टीम बी टीम बघा, रणरागिणी आणि शायनिंग आमदार कोणासोबत आहे? सट्टेबाजासोबत. बघून घ्या फोटो. रणरागिणी आणि बघा ना, दोन्ही एकच टीम आहे, दोन्ही याच्या बरोबर. त्याच्यानंतर बघा रणरागिणीचा वाढदिवस, सोबत कोण आहे? फोटो बघा. आता ए टीम बी टीम दिसलं. हे त्यांचं काम. त्यांच्यामुळं आंतरराज्य नंबर 3 द्या. आता तुम्ही बघा, आंतरराज्य सराईत गुन्हेगार आहे. धर्माबाद साधा नाही. मी सीबीआय ईडी कोर्टात जातो, लय चांगलं कमवतो, चांगला आहे मी समाधान आहे. तुम्ही पाहिला तर आमदार राजेश पवार शायनिंग आमदार आणि अशोक चव्हाण यांना लाज नाही. स्पष्ट भाषेत सांगतो. एवढे जे उमेदवार आहेत तुम्ही पाहिला, सट्टेबाजाबरोबर फोटो. हे बघा अशोक चव्हाण, हे बघा सट्टेबाजाबरोबर फोटो, मध्ये कथेलीचं डांबराची टाकी आहे. आणि आता बघा मी दुसरं पाहिलं, तुम्ही बघा अशोकराव चव्हाण आले की बॅनर बघा, माझा फोटो बघून घ्या. लागलं तर कॉपी घेऊन जातो, 100 झेरॉक्स मशीन ठेवतो काजे. आता तुम्ही पाहिलात तर यांना मला एवढंच म्हणायचं की यांना कधी लाज वाटत नाही. अजून एक आहे बघा, अजून एक आहे. मला एक कळत नाही, आपण विधानसभेचे आमदार, आपण लोकसभेचे दिल्लीतले खासदार सट्टेबाजाबरोबर फोटो काढायला ना कसं लाज कशी वाटत नाही? कुत्रं राहिलं, मांजर राहिलं तर जागा साफ करून हत्या आणि बसते. आता बघा, बघा भारतीय जनता पार्टी पक्ष आणि गुलाबी आंतरराज्य डुकरांची गँग एकच आहे. भारतीय जनता पार्टीची पक्ष आणि गुलाबी डुकरांची गँग एकच आहे. दुसरी भाजपची बी टीम आहे. भाजप राजेश पवारांची आवारा गँग ए, भाजपच्या अशोकराव चव्हाण आणि राजूरकरची गुन्हेगारांची गँग बी. बघून घ्या, एकत्रच आहे. आणि मध्ये जे फोटो दिसायला ते टकलू हैवान आहे, त्याचं नाव आहे अमर राजूरकर. एकत्रच आहे, बघून घ्या. मी पण टकलो आहे, पण मी बैमान नाही. माझ्या घरात 6 माणसं गेल्यामुळे केलेला ऑप्शन आहे. परत येथे काळजी करू नका. युरिया टाकलं तरी ते लोक सगळे म्हणतात बिळकुणीकर आवाज धंद्याशिवाय काही बोलतच नाही. मी तुम्हाला सांगतो की अवैध धंद्याशिवाय का बोलत नाही, कारण माझ्या घरातली 2 तरणीपान लेकरं गेली. हे जगाला माहित नसेल. माझा पुतण्या मनोज अरविंद बिळकुणीकर, विवेक अरविंद बिळकुणीकर, माझा भाऊ मोठा निर्वंश झाला. त्याची एक मुलगी, त्याची माझी वहिनी तर गेली, भाऊ यांनी काय भावाची एकुलती एक मुलगी 42 वर्षापासून आजारी, आजही हैदराबादला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. माझ्या बाबांचा, या लेकरांचा अस्थि विसर्जन करताना आपले नातू गेले म्हणून या गोदावरीच्या काठामध्ये
आपलं अस्थि विसर्जन करताना माझ्या बापाचा टाहो मी पाहिला आणि त्याच वेळेस प्रतिज्ञा केली, त्यांचा केविलवाला चेहरा मी पाहिला. त्याच दिवशी म्हणालो या शहरातील आत्महत्या आणि खून झालेले चेहरे मला आठवतात आणि त्याला पूर्ण विराम द्यायल्याशिवाय मी त्यांच्या आत्म्यांना शांती मिळणार नाही, म्हणून मी हा लढा सुरू केलेला आहे. बंधू भगिनी, मग हे लक्षात घ्या. मला काय दोष होता? 5 आणि 6 दे. काय दोष होता नागराज रेड्डीचा? बघून घ्या. बघा, रेल्वे खाली कटला ह्याचा काय दोष होता मला सांगा. नागराज रेड्डीचा काय दोष होता? पहा फोटो. IPL मला सांगा नागराज रेड्डीचा काय दोष होता? तुम्ही पहा नागराज रेड्डीचा काय दोष होता. या लेकराचा काय दोष होता मला सांगा. या लेकराचा काय दोष होता पहा मला सांगा. अरे या लेकरांचा काय दोष होता का मला सांगा. मला सांगा. अरे नालायकांनो, आज पोलीस स्टेशनला अर्ज दिला, 6 उमापला दिला, सगळ्यांना दिलेली पत्र आहेत मी ती वाचत नाही, तर त्या अर्जामध्ये त्याचे कॉल डिटेल रिपोर्ट्स, व्हॉट्सअपचे मेसेज या ठिकाणी आहेत. याच्यातले तुम्ही आरोपी पाहिले तर महेश शंकर बोलवाड, मनोज मांदानी, सचिन सत्यम उत्तरवार, अंकुश सुभाष गिरावार, पारस पवन गोदा, सागर सुरेपार, प्रवीण बदलेवार, रमेश बदलावार, सतीश उचलवार, गजू सूर्यवंशी. भांडणाला लाज वाटत नाही पोलीस. अगं शेख खाता का भूक खाता पैकी. आज काय FIR आहे? आग येते. कायदा सोडावा, वकिली सोडावी, सरळ नक्षलवादामध्ये सामील व्हावा अशी भावना माझ्या मनामध्ये. आज काय दोष होता? आज काय दोष होता बाबळी बंधाऱ्यामध्ये उडी ठोकणाऱ्या माझ्या आकाश कदम भाऊचा? काय दोष होता संजय कोंडावर सावकारचा? काय दोष होता नगर परिषदेतील कर्मचारी मॅडमचा? काय दोष होता आमच्या आवाज नारायणचा? डांबराची टाकी डुक्कर 15 वर्षापासून जागा गिळायला. एकेकाळी ऐश्वर्य संपन्न असणार आमचे शंकरगंज म्हणजे शंकरराव चव्हाणचं नाव शंकरराजे होते, गिरी महाराजाचे पाहुणे. शंकरराजे, हेमराजे, जिनिंग मिल, प्रेसिंग मिल, आयात निर्यात. माझ्या आजोबा तिथं दिवाण होते. आज काय अवस्था आहे शंकरगंजची? पांडुरंग भाऊ, शंकरगंजची काय अवस्था आहे? मुलगा आईचा खून करतो. शंकरगंजमध्ये मुलगा आईचा खून करतो, भाऊ भावाचा खून करतो. कोणी सट्ट्यात हरलं म्हणून खानापूर वकील साहेबाच्या घरी फासावर लटकतो. कोणी रेल्वे पटरीवर जीव देतो. मग मटक्याचं सटक्याचा शिकवणाऱ्या राजेश पवार, अशोक चव्हाणचं ऐकायचं की मग मशालीचं सांगणाऱ्या आमच्या मॅडमचं ऐकायचं? तो ठरवायचा दिवस 2 डिसेंबर आहे, लक्षात ठेवा. अजून एक टोळी आहे, हे 7-8. आज अजून एक टोळी आहे, अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर, गँग्स ऑफ वासेपूर. गँग्स ऑफ वासेपूर, गँग्स ऑफ वासेपूर. तुम्हाला एक सांगतो, हा फोटो कोणाचा आहे? ज्यानं सांगितलं त्याला 500 रुपये बक्षीस. ऐकू आलं नाही मला. कोणाचा फोटो आहे? साहब को 500 रुपये बाद में आता सकता है. आप अलाउ देवी के भाई है ना, पैसा दिया. हे कोण आहे? हे कोण आहे? याला काळा चष्मा घातला. आता अजून एक माणसाचा फोटो दाखवतो, त्याला तुम्ही चष्मा घातला तर कोण दिसते बघा, सेम आहे. बघा बिबटो दिसते. तुम्ही काय करायचा? दाऊद इब्राहिमचा काळा चष्मा घातलेला, अशोक चव्हाणचा काळा चष्मा घातला तर बिबटो दिसते, सेम दिसते. बघा, अशोक चव्हाण म्हणजे मराठवाड्याचा दाऊद इब्राहिम,
कुठे मराठवाड्याचे जलनायक माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि कुठे अशोक चव्हाण मटक्या सट्ट्याचे कैवारी. तळतळाट लागल. मी सांगलो ना, अंतःकरणातून सांगितलं. तळतळाट लागल. शंकरराव चव्हाण, राजूरकर, राजेश पवार, तुम्हाला एवढा तळतळाट लागल. तुमचा मृत्यू एवढा भयानक असेल, मी देत नाही, शाप देते, तळतळाट असेल की तुम्हाला आयुष्यामध्ये असा शाप तळतळाट मिळेल की मृत्यूचा देखील काळीज फाटेल, एवढा तुम्हाला शाप या ठिकाणी लागेल. दारू गँगचे पॅनल लीडर राजेश पवार. बघा, दारू गँगच्या पॅनलचे लीडर राजेश पवार, सटका मटका गँगचे लीडर अशोक चव्हाण. ए टीम, बी टीम, लक्षात घ्या. लाज वाटत नाही, आठवते. बघा, अशोक चव्हाण तेवढे महाराष्ट्रामध्ये दिल्लीला महाराष्ट्र सदन आहे, ज्याच्यामध्ये छगन भुजबळ साहेब खडी पडायला गेले होते. आंतरराष्ट्रीय सट्टेबाजांची बैठक झाली. कुठं? दिल्लीच्या महाराष्ट्र भवन मध्ये. जबाबदारीनं सांगतो, आचारसंहितेचे कॅमेरे चालू राहिले तर भीत नाही. सगळ्या जेलची भाकरी खाल्लेला माणूस आहे, हातकडे घातलेला आहे. 24 वर्ष झाला अजून रेल्वेची 7.5 संपली नाही. जज साहेबांनी काहीतरी मिटवत नाही म्हटलं, राहू द्या लेबर. या बघा, महाराष्ट्र सदन मध्ये मटक्या सट्ट्याची बैठक. हे महाराष्ट्र सदनचा फोटो आहे, बघून घ्या. महाराष्ट्र सदन मध्ये सट्टेवाल्यांची बैठक झाली. आणि तुम्हाला सांगतो, फक्त महाराष्ट्र सदनच्या अपमान तुम्ही करता. अशोकराव चव्हाण, तुमचं एकच काम आहे, ब्लॅक टू व्हाईट, व्हाया बुलढाणा अर्बन बँक, व्हाया सुबोध काकानी स्वामी केंद्र असलेले ठाकर, याच्या पलीकडे तुमचा धंदा नाही. कुणाचे? अशोकराव चव्हाण साहेब, काकानी साहेब 2000 बँक अकाउंट कुणी काढले, कुणी ऑपरेट केले, जनरेट केले. आणि तुम्हाला आज गौप्यस्फोट करतो. मी फोरेन्सिक सायन्सचा माणूस आहे, मला पोलिसांपेक्षा जास्त एकीकात करतो. पीआय टमरेल उजव्या हातात घेऊन गेला की डाव्या हातात घेऊन गेला, मला ते निजामाबादला कळते. तुम्ही काळजी करू नका. माझ्यावरील झालेल्या हल्ल्याचे सूत्रधार सुबोध काकांनी आणि डॉक्टर काकांनी याची मी तुम्हाला आज सांगतो, जबाबदारीनं सांग. हे साधे डॉक्टर नाहीत, 9-10. हे महाशय कोण आहेत बघा, आणि कोणासोबत आहेत बघा. बघितले? अजून एकदा. आणि दिवसा काय की ए टीम मध्ये राजेश पवारच्याकडं, रात्री काय की वाया छापरवाल कॅलिबॅग किडनी एजंट कुठून बोलीतून सट्टेबाजासाठी. रात्री दिवसा ए टीमची ड्युटी, रात्री बी टीमची ड्युटी. ये देखो फोटो है, हम गलत नहीं बोलते, झूठ बोले तो खुदा भी माफ नहीं करता. ओके. तर मी यांना आजपासून म्हणतो, यांना थोडी लाज वाटत नाही? तुम्ही आंतरराज्यीय सराईत गुन्हेगाराबरोबर ओढबस करता. हे तुम्हाला सट्टेबाजाचे तुम्ही डॉक्टर आहात, बाकी काही नाही. तुम्ही डॉक्टर नाही आहात, तुम्ही समाजाचे मुखिया म्हणता. का तुम्ही मनोज बांदेवीला बहिष्कृत करत नाही? तुम्ही समाजाचे मुखिया म्हणता. पट्टी मांगने क्यों जाओ कोई भी मारवाड़ी के पास? पहले क्या होता, काकानी साहब का लिखो, फिर बाद में मैं लिखता हूँ. किधर भी जाओ, भंडारे को मांगो, नहीं बोले पहले काकानी का पट्टी फाड़ो, हम देते. तुम्ही समाजाचे मुखिया. इलेक्शन झाले की प्रत्येक लीडर तिथेच येते, कमल किशोर तिथेच येते बॅग घेऊन वाटायला. उधर एमएससीचे इलेक्शनचं सर. मग मला सांगा, तुम्ही मुखिया आहेत, तुमच्या 4-2 घरामुळे धर्माबाद परिसर जर उद्ध्वस्त असेल तर एक दिवस आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, जबाबदारीनं बोलाय. तुम्ही जर 4-2 लोकांमुळे धर्माबाद परिसर तालुक्यातले लोक आत्महत्या आणि खून आणि मुर्दे तुमच्या सट्ट्या मटक्यांच्या, पीपल्स बँकेच्या, तुमच्या बुलढाणा अर्बनच्या भांडणीमुळे आमचे मुर्दे जर पडत असतील तर लक्षात ठेवा, आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. आणि हे शोभतं का तुम्हाला? अरे गरिबाच्या अकाउंटवर 2000 लोकांच्या, नागपूरच्या केंद्रीय कोर्टामध्ये हे प्रकरण चालू आहे. कोणी नावानं, आता आमच्या कागोली साहेबांच्या नावानं आहेत की नाही मला माहित नाही. कोणाच्या नावानं 10 लाख, याच्या नावानं 40 लाख, या दादाच्या नावानं 50 लाख, त्याला बी माहित नाही. ते ठाकरला माहित आहे. ऑकेट एकच ऑपरेट करायला 2-2 हजार अकाउंट आहे. मला सांगा, एकीकडे तुम्ही धर्माबाद शिक्षण म्हणता,
दुसरीकडे सरकार भवनची शाळा म्हणतात. तुम्ही सांभाळणार कुणाला? तुम्हाला मी तुम्हाला सांगतो, धर्माबाद शहराचा ज्वलंत जो विषय आहे, तुम्ही पिढी जी आहे ना, तरुण पिढी नासून टाकली, सडून टाकली, कुजून टाकली. तरुण पिढीचं जिवंतच नसरा असा आहे, विकास काय चाटायचा का? मला हे तुम्हाला प्रश्न विचारायचा. बरोबर. आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. 55 FIR, 24 वर्ष झाले. आजही मी आरोपी म्हणून फिरतोय. मग मला सांगा, कोर्टात अजून किती चक्रा मारायच्या? रेल्वे ब्रॉडगेज असो, रेल्वेच्या कोर्टामध्ये किती फिरायचं? पटरी काढून उठून कितीदा फिरायचं? रक्तानं निवेदन करून ग्रामीण रुग्णालय किती आणायचं? बांबळी बंधाऱ्यासाठी कितीदा जेलला जायचं? सब रजिस्टर ऑफिस असो, आज दिसणारी स्टेट बँक ऑफ इंडिया असो, धर्माबाद ते मुंबई 700 किलोमीटर पायी जाऊन IDSMT इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फॉर स्मॉल अँड मिडियम टाउन साठी आज 3.5 कोटी रुपये आणले. हे शॉपिंग कॉम्प्लेक्स पाहता, हा रस्ता पाहता, कुंटा गल्लीतला नाला पाहता. आज किती निधी आणला आपण? आज रस्ते कलांची निवेदन, हुतात्मा स्मारक आहेत, स्मशानभूमी आहे. मी इथं काही जास्त बोलणार नाही, पण तुम्हाला सांगतो, तुम्ही काय करता? कार्यकर्ते गेले चुलीत. ते आमदाराचं दाखव 20-40 शायनिंग आमदार आणि सोबत रणरागिणीचा फोटो. आता काय रणरागिणी केल्या की देवाला माहिती, पण त्यांची बघा बातमी आहे. नांदेड टेक्सटाईल टाईम मध्ये उद्योग सुरू करा म्हणून निवेदन आहे. आमदार महोदयाच्या कंपनीची तिथं 40 एकर जमीन आहे. शासनाला दंडही भरला, कोणताही उद्योग नाही, काही नाही चालवायला, पण कुठलीच इंडस्ट्री चालवून केलेली नाही, कुठलाच रोजगार नाही. रोजगार अशोक चव्हाणांनी, राजेश पवारांनी एकच उद्योग दिला, मग मटक्याचं सट्ट्याचं, दुसरं काहीच दिलं नाही. आवडा 24 तास यांना आवडा. आता मी एक तुम्हाला सांगतो, पाणी पुरवठ्याचं उद्घाटन केले. तुम्ही फोटो बघितले असेल, केलेत की नाही? बरं, गोदावरीला पाणी येणार, उद्घाटन नगरपालिकेच्या भीतीला. बरं, उद्घाटनाची खात्री लावली. आरतीला तत्काल हात लावतील बघा. 4-1 आरती झाली, नुसतं हात लावून आरती लावतील बघा. प्रत्येक आरती झाल्यावर आरतीला हात काकानी डॉक्टरचा आणि आपल्या वर्दी साहेबाचा हात. आणि पडदा उघडलं तर काय नाव? शायनिंग आमदार राजेश पवार, रणरागिणी पूनम पवार. घ्या. म्हणजे मला कळत नाही, हा आचारसंहितेचा भंग नाही का? आरो मॅडम स्वतःला शिष्ट समजता, नागरिकांशी उद्धट बोलता. हा आचारसंहितेचा भंग नाही आरो मॅडम. आणि ही कसली आचारसंहिता आहे? कसला निवडणूक आहे? आणि कसली पोलीस यंत्रणा आहे? शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस. नागराज रेड्डी पटलं कटला सट्ट्यामुळे सगळे पुरावे दिले तर त्याला नोटीस नाही. गणेशगिरी किधर है? नोटीस देने का है. मारुती कागेरो किधर है? नोटीस देने की है. मला सांगा, अगोदर आरो मॅडम, तहसीलदार मॅडम, हे विकास कामाचे हिरवे फलक अर्धवट झाकलेले आहेत ना, अर्धा नगरे, ते नीट झाका, उघडे दिसायले. मग आम्हाला आचारसंहिता समजा. हे आरो मॅडमला मला सांगायचं. बरं, आमचा सीओ आलाय, कोणतरी आहे, कुठला तरी आहे, मला माहिती. कोणत्या गावचे? तर सीओ साहेब पाहिलं तर काय माहितीये का, निवडणूक काळामध्ये त्यांचं जर ऑल डिटेल रिपोर्ट पाहिला, CDR पाहिला, जबाबदारीनं सांगायचं. त्याचा अर्ज आमच्या राजेश्वरामध्ये साहेबांनी दिलेला. त्याचे कॉल डिटेल रिपोर्ट पाहिले सीओचे. 24 तास आमदार हॅलो 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 काय. आणि हे कसले आचारसंहिता आहे? आणि माझा आचारसंहितेला सांगायचंय, गोविंद झंवर आणि रुक्माजीचं काय काम आहे? रिटायर झाले बसा की उगा कशाला गुलागी द्या, सर खडाळाचं काम करायला बसा. आचारसंहिता आहे, उगा नजरेत येऊ नका. दिलाचं उगा असलेलं उगा अवघड होऊन बसत. आणि कसला लोकशाहीचा उत्सव? बोर्ड लावले बघा, स्मारकाला बोर्ड, तिकडं बोर्ड, इकडं बोर्ड. लोकशाहीचा उत्सव. आणि झोपलेला निवडणूक आहे. भाजपचे सगळे उमेदवार तुम्ही पहा, मंदिरात जाऊन प्रचार करायले, मंदिरामध्ये बसून प्रचार करायले, आरो आणि असिस्टंट आरो उंटावरून शेळ्या राखायले. पोलीस अधीक्षक, अरे 11 दे रे भाऊ. आता जबरदस्त सांगतो तुम्हाला हे कसं झालं असेल. आम्हाला वाटलं, मी निवडणूक आयोगाला मेल केले, मला वाटलं BJPचा आला, इथं आले अविनाश कुमार, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस. चालू राहू द्या, हरकत नाही, आचारसंहिता. सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस अविनाश कुमार, धर्माबाद आहे. अरे काय
सट्टा काय उचलून येतील की गुलाबी डोकरं घेऊन जातील की काय? कुछ नाही व्हा, सेटलमेंट व्हा. लाज वाटत नाही एसपी साहेब तुम्हाला? आंतरराज्य सराईत गुन्हेगारांच्या स्वभाव आहे, तुम्हाला सत्कार स्वीकारताना लाज वाटत नाही आणि तुम्ही एसपी म्हणायला मला लाज वाटते. पोलीस संस्थाचा धिक्कार असतो. आणि एक सांगतो, आणि तो गावचा ना शिवचा जे डांबरवाला मध्ये पोलिसाची सेटिंग करायला, आणि कसली लोकशाही, या लोकशाहीची त्यांनी चक्क बालूशाही करून टाकली बघा, बाकी काही नाही. कोणी मटकेवाला येतो देवी गल्लीत उभा राहतो, कोणी सट्टेवाला येतो अध्यक्षपदाला उभा राहतो. लाज ना लज्जा बेशरम झाले. कसला लोकशाहीचा उत्सव? हा तर लोकशाहीचा नंगर नाच आहे. तुम्ही लोकशाहीचा उत्सव तिचं मी मानत नाही. कारण याचं असं आहे 12 नंबर, त्याचं कारण एकच आहे, त्याचं कारण एकच आहे. याचं कारण एकच आहे, महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे ना बुळा आहे, बुळा, रंडोळा आहे, रंडोळा, डरपो. त्याचं कारण असं आहे, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकाच्या मूक संमती सवय जबाबदारीने सांगतो, कारण 2,500-3,000 ट्विट आहेत म्हणजे रोज करत राहतो त्याला जागा हालच ना. धर्माबाद मधील मटक्या सटक्याची डुकर गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकाच्या मूक संमती शिवाय मस्तीला येऊ शकत नाही. लक्षात घ्या तुम्ही. आणि कुठं गेलं गृहमंत्री? 0 टॉलरन्स, 0 टॉलरन्स. कुठं गेलं? बैंगन 0 टॉलरन्स. आणि एन्काउंटर, बुलडोजर, मोका, उद्या येतील हेलिकॉप्टरला हात वारे करून देवेंद्र फडणवीस असं 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 काय हात वारे. पण मला सांगा, भाजपचं दिल्ली गल्लीतलं उमेदवार जे ते मटका बुकीवाले वारस संस्कारी पक्ष, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री, तुम्हाला धर्माबादला येण्याचा कुठलाच नैतिक अधिकार नाही. या शहराचं तुम्ही नैतिक अधपतन करून बर्बाद केलं. तुम्हाला कुठलाच नैतिक अधिकार या धर्माबादला पाय ठेवायचा नाही. मी तर सांगतो, निवडणूक जर राहिली नसती, निवडणूक जर राहिली नसती, आचारसंहिता जर राहिली नसती, तर शिवसैनिक म्हणून शेणाचे पावटे फेकून मारलो असतो. लक्षात ठेवा तुम्हाला. कारण काय, धर्माबाद हे अवैध धंद्याने बेचिराग करून टाकलं. तुम्हाला लाज वाटत नाही? तुम्हाला लाज वाटत नाही? सेठा सावकारांना व्यापाऱ्यांना मला सांगणार, बार बार येणार नाही, तळमळ आहे म्हणून आलो, माझा काही स्वार्थ नाही. लेखी बाळींच्या अकाउंट मध्ये, बँक अकाउंट मध्ये पैसा आहे म्हणून मटकेवाले सट्टेवाले पळून येत असताना सेठ सावकार भाजपच्या आणि भाजपच्या डुकराच्या टोळीला मतदान करत असतील, तर तुम्ही आक्रोश करून मला फोन कशाला करता? तुमच्या लेखी बाळी, लेकर, माय भगिनी सुरक्षित राहायची असेल, लक्षात घ्या, तुमच्या माय भगिनी लेखी बाळीचं सुरक्षित राहायचे असेल तर आमच्या हातामध्ये मशाल द्या. या डुकरांची टोळी जाळून खाक केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. सांगायला पाहिजे. अरे ही भूमी पवित्र आहे. धर्माबादची भूमी पवित्र आहे, क्रांतिकारी भूमी आहे. ही हुतात्म्याची भूमी आहे. हुतात्मा गोविंदराव पानसरे यांची भूमी आहे. कैलासवासी स्वातंत्र्य सेनानी विठ्ठलराव रत्नाळीकर आजोबांची भूमी आहे. कैलासवासी नागोराव रत्नाळीकरांची भूमी आहे. कैलासवासी जयंतराव रत्नाळीकरांची भूमी आहे. कैलासवासी बाबा पाटील बनाळीकर साहेबांची भूमी आहे. धर्माबादची भूमी वनी गंगानाथ साहेबांची भूमी आहे. शंकरराव पाटील यांची भूमी आहे. विनायकराव कुलकर्णी यांची भूमी आहे. जानिमिया सेठ यांची भूमी आहे. डॉक्टर उबेदुल्ला फारुकी सेठ यांची भूमी आहे. बाबू आत्माराम काकांची ही भूमी आहे. हिरा बकया सेठ यांची भूमी आहे. अरे ही भूमी पवित्र भूमी आहे. ही मटक्या सट्ट्याची भूमी नाही. या आमदाराला सोन्याचं नांगर फिरवायला आपण विधानसभेत पाठवलं, पण या नालायकांनी गाढवाचा नांगर फिरून देश गाव बर्बाद केलं. हे सांगायला भेटून या ठिकाणी आलेला. पण त्यांनी तरुण पिढी माय भगिनीचे संसार बर्बाद केलेले राजेश पवार आणि अशोकराव चव्हाण हे सर्वात पापी आहेत. हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला आलेलो आहे. माझी एक मागणी आहे,
13A आणि 13B. माझी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकाला मागणी आहे, सभा संपल्यावर माझ्यावर गुन्हा दाखल करायचं तर करा, खुशाल करा, मला कशाची भीती नाही. डरते हम दो लोगों को, एक ऊपर वालों को और माँ बाप को, किसी बाहर नागरिक को कभी नहीं डरता. एक काम करा पोलीस महासंचालक साहेब, तुम्ही धर्माबादचं पोलीस स्टेशन घेऊन जा. आम्हाला धर्माबाद पोलीस स्टेशन नको, रेल्वे स्टेशन आहे, पोस्ट ऑफिस आहे, तेच खूप झालं. तुम्ही हे पोलीस स्टेशनची दुकानदारी बंद करा, त्याच्यापेक्षा आमची पानटपरी बरी. कसं आहे, मंत्रालयामध्ये पैसे होतायचे आणि धर्माबादला येताना 2 पिशव्या घेऊन यायचं. जाताना येताना अधिकारी डीवायएसपी असं पीआय असं 2 पिशव्या घेऊन येतो, जाताना 4-4 टेम्पो. कोंडार सावकार 4-4 किलो चांदी, 200-200 तोळं सोनं. आणि मला सांगा, मटक्या सट्ट्याची गुलामी करणार हे पोलीस स्टेशन धर्माबादला नको आहे. आता ही मागणी आपल्याला करायची आहे. नको आम्हाला धर्माबादच्या पोलीस स्टेशन, गरज नाही. आमचे लेकरं बाई, आमच्या माय भगिनी 9 महिने 9 दिवस वाढवलेली आमची धानी बाळं, आमचे लेकरं बायका मुली आमचे जर सुरक्षित राहत नसतील, माय बापाच्या म्हातारपणीचा आधार म्हणून काठी तुम्ही हिसकावून गेल्यात असाल हिसळ्यांनो, तर आम्हाला या पोलीस स्टेशनची गरज नाही. आचारसंहिता गेली गल्याच्या गाडीत. फक्त तो कोणीतरी आला, सहाजी उमा विशेष पोलीस उपमहानिरीक्षक. बातम्या बघा, जॉईन झाले की एक राहते बघा, 9 दिवस 9 रेडिओ बघा. फक्त वाचून घ्या, मी वाचणार आहे, फक्त बघून घ्या. शहाजी उमा, हा गुप्तचर विभाग बरोबर विभाग बघा. शहाजी उमा फोटो काय असते, जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा, गट माझ्याशी आहे. नंतर 9 दिवसाचा रेडिओ बंद. आवरा सट्टा, फाशीला जा, पटरीवर पडा, चुलीत जा, मसनात जा. नवीन रेडिओ, रेड बनाने का धंदा. नांदेड जिल्ह्यात अवैध धंदे बंद करा, गट माझ्याशी आहे. पोलीस अधिकाऱ्याची तंबी. वाह, मैं भी खुश हुआ, मैं भी बोला कॉंग्रॅच्युलेशन. आमचे पत्रकार बांधव आहेत बघा, कोणी आला अधिकारी गेले हार घेऊन, माफ करा, कोणी आला अधिकारी, कोणी पोलीस अधिकारी गेले हार घेऊन. तिकडे आहे भाजप एक मध्ये, इथं मशाल आहे, सुरताच भेटते. आणि ह्या ज्या वल्गना असतात, ह्या वल्गना नुसत्या पुचाट असतात. घेऊ करतो, तो करतो, असं केलं तर असं करतो, जिल्ह्यातलं बंद करतो. या पुचाट वेलगन आहे, त्याच्यात पुरुषार्थ नाही. पण आमचे एक लक्षात घ्या, आमचे पत्रकार मित्र पिसाळ्यासारखं लिहितात, कर्तव्यदक्ष करतो. एवढी एकच दिवस होईना, घंटा होईना, कर्तव्यदक्ष. कसलं कर्तव्य केलं काय माहित नाही, पण कर्तव्यदक्ष म्हणून त्यांचा एक धंदा आहे बघा, मास्टर माइंड सोडायचा. काय करतात, मास्टर माइंड सोडायचा. पोलीस असतील, बघतील, गुन्हा दाखल करतील, तुम्ही परेशान होऊ नका. नाही केलं तुम्ही हाय केलं. इलेक्शन कमिशनच्या चीफ इलेक्शन कमिशनला रात्री झोपू द्यायला, बायकोच्या बंगला झोपलं तरी उठवतो. पण अशा आम्हाला दरोडेखोर पोलीस स्टेशनचा आता कंटाळा आला. विटा हे लास्ट वॉर्निंग आहे. इलेक्शन गेलं बाजूला, माझा मुर्दा पडला तर हरकत नाही, कोणीच राहिले माझ्या घरात. पण आम्ही नक्षलवादी व्हावं अशी जर इच्छा असेल, वसुलीसाठी विशेष पोलीस कर्मचाऱ्यांची, अरे तुम्ही ज्या दिवशी मास्टर माइंड जे आहे त्या अवैध धंद्याचा 1-2 रुपयाचा नाही, अब्जावधी रुपयांचा आहे. तुम्ही त्या अशोक चव्हाण आणि राजेश पवारचं ठोपराचं कातडं लाल करणार आहात की नाही सुंदरीनं, ते सांगा मला. काय नव्हती तो दारू पडला, फाईन. इथे एक पांढर पोलीस राहते, फाईन, रॉंग साईड, इधर पार्किंग, उधर पार्किंग, 10 रुपये 20 रुपये. आम्हा बीर काय फाईन काढा त्याला मला. अरे तुमचं मोठ्या लोकांना पकडायची इच्छा नाही, तर एसपी साहेब गेले पुष्पगुच्छ.
मला एक सांगायचं, आर्य भवन आहे आता कार्यालय काढलं वाटतं. मी फोन केला मापले साहेबांना, राजेश पवार साहेब, अशोकराव चव्हाण साहेब, माझी एक विनंती, आर्य भवन एक अतिशय पवित्र जागा, पण तिथं तुम्ही काय करायला, पंडित राजगुरु शर्मा सारख्या तपस्वी माणसांचे पाय लागलेले आहेत. आणि कैलासवासी नगरसेठ आपले नारायण भूमनाथ चक्रवात सेठांचं ते पवित्र दान आहे. तिथं मटकेवाले, दारूवाले, सट्टेवाले त्या आर्य भवन मध्ये नेऊन ती वास्तू खराब करू नका. मंदिर मस्जिदासाठी पवित्र भूमी आहे, म्हणून तिथं पाय ठेवून तुम्ही सत्यानाश करू नका, विनंती आहे. मी एक सांगतो, आम्ही आलोत, शिवसेना आली माय भगिनींचे संसार वाचवायला, तरुण पिढी वाचवायला, तरुणांच्या आत्महत्या वाचवायला, तरुणांचे खून वाचवायला, मायबापांचे अश्रू पुसायला, माझ्या मायबापांच्या लाडक्या लेकीची आबरू वाचवायला मशाल घेऊन आमचे मारुती गागरूच्या नेतृत्वाखाली आम्ही लढाई लढत आहोत. लक्षात घ्या. आताची ब्रेकिंग न्यूज, कॅमेरे चालू करो, मोबाइल से ले लो, बोल रहा हूँ, छाती टाके के चोट पे बोल रहा हूँ. भारतातली नाही, सगळ्यात चॅलेंज वाले माझं चॅलेंज आहे. ऐका तुम्ही, भारत गरजेल अशी बातमी सांगतो तुम्हाला, ब्रेकिंग न्यूज, धक्कादायक बातमी आहे. मी नेहमी जातो, राजमेंद्रीवरून जातो तिकडे खाली विशाखापट्टणम वगैरे. राजमेंद्री म्हणजे असं ठिकाण आहे, आपली नाशिकला त्र्यंबकेश्वरला उगम होणारी गोदावरी नदी जिथं अरबी समुद्रात मिसळते, त्याच्यावर एक 4-4.5 किलोमीटरचा ब्रिज आहे. काळजीपूर्वक एका बंधू बघितलं, त्या राजमेंद्रीच्या ब्रिजच्या खाली पाहिला तर तुम्हाला कोऱ्या सुटकेस देतील, 500-1000 सुटकेस, कोऱ्या सुटकेस फेकलेल्या. ती म्हणतात हे भांगड काय. तुम्हाला राजमेंद्री ब्रिजच्या खाली जिथं गोरावरी स्टेशन म्हणून येतो बाजूला, पाहिला असेल मी खूपदा जातो, तिथं सुटकेस टाकलेल्या चेनची. त्या सुटकेसला काय असते, एक GPS सिम कार्ड असते. ते नोटा काढून घेतात, बॅगा तिथं टाकतात. कुप्पा पडलाय, ढीक पडलाय. तसं आचारसंहितेचा निवड आयोग विकलेला आहे आणि झोपलेला आहे. ऐकायचं, हैदराबाद सोलापूर मार्गे 18 कोटी कॅश आली. राजेश पवार साहेब, अशोकराव चव्हाण साहेब, उत्तर द्या. शपथपत्र देतो, CBI इंडिया कोर्टात, पुण्या कोर्टाकडे द्या, पण लाचार आणि हिजडे असणाऱ्या पोलीस स्टेशनला मी तक्रार देणार नाही. लक्षात ठेवा. देतो मी. अरो मॅडम उत्तर द्या, असिस्टंट आरो उत्तर द्या. शब्देवर सांगतो, आज राज्यमंत्री इथं असणाऱ्या ब्रिज खालून या ठिकाणी असणाऱ्या या गोष्टीचं आव्हान आहे. निवडणूक आयोगानं दखल घ्यावी. 18 कोटी रुपये कॅश हैदराबाद मार्गे सोलापूर हायवेवरून आलेली आहे. अजून एक धक्कादायक बातमी सांगतो, त्याच्यामध्ये धर्माबादचे 2 लोक सामील आहेत. अच्छा लेलो, गुप्तचर विभाग, धर्माबादचे 2 लोक सामील आहेत. त्यांची दखल घ्यावी. आणि तुमच्या दमच नाही, तुम्ही विकलेल्या. निवडणूक आयोग आरो मॅडमला कळतच नाही, अगोदरच भेट घ्यायली सगळ्या उमेदवारांची. आरो मॅडम कुसुम निधी गुड ऑब्जेक्शन देतो, राजीव एवढ्याचा अंदाज आहे. मग कायदा काय छटमाराला ठेवलेला आहे. अरे तुम्हाला एक सांगतो की आज काय चूक आहे मला सांगा. ते दे रे बाबा 14 नंबर आनंद येईल. मी गेलो नाही, मला सांगून. भास्कर शिवनाथ आरटे, बालाजी ज्वेलर्स आहे बरोबर, ते वर्ष काम करते. दिवशीचा अशोकराव चव्हाणच्या मतदारसंघाचा आहे बहुतेक. हे 24 कॅरेटचं सोनं, 13 तोळे सोनं स्विफ्ट डिझायर हिसकावून घेतलेलं हे डुकरग्यांच्या बोलवाडचा धंदा. पोलीस स्टेशनला अर्ज दिलाय, अजून काही कारवाई नाही, काय नाही, काय सेटलमेंट झालं माहित नाही. बघा माझ्याजवळ अर्ज आहे. आणि भास्करला माझी विनंती आहे, तुम्ही व्यापारी असलं तर मी मजबूत आहे. बैमानांच्या ढुंगणावर लाट घालतो, पण सज्जनाला गळ्याला कवटाळून जीव देणारा बेळको नाही कराय. माझ्याजवळ या प्रकरण झाल्यानंतर मी तुम्हाला न्याय देतो, काळजी करू नका. असाच आमच्या गोकुळवाडची रजिस्ट्री करून पैसे बुडवायला ठरले. फक्त मी वकील आहे म्हणलं की हावून घेतला, पैसे परत देऊन टाकलं. माहिती करून घ्या, फुले नगर. बरोबर आहे की नाही भगवानराव? म्हणून 2-4 अधिकारी गिळल्याशिवाय मी भास्करराव सोडत नाही. तुम्ही काळजी करू नका, यांचं कंबरड मोडल्याशिवाय राहत नाही. अशोकराव चव्हाण आणि पवार साहेब
तुम्हाला लाज कशी वाटत नाही हो मला सांगा. आमचा 10 झाले उभा राहा. आपलं पाठवद्याचं जागृत देवस्थान आहे. 10 जण कोण गेले हात वर हे उघड निवेदन देते. जागृत देवस्थान आहे, हनुमानाचं देवस्थान आहे. धर्माबाद तालुक्यातले शहरातले लोक दर्शनाला जाते. दारूचं दुकान बंद करा. त्याने व्हिडिओ दिला, पोलिसवाला दारू पीत बसलाय, पण कारवाई काहीच होत नाही. आणि त्याच्यावर दम मारून त्याला मध्ये टाकायला बघते. आता काय सांगणार. अबे मी मेलला येतो, थांबा. ते 16 नंबर दे. हात वर करणार झाल्याचं काम. ताली बजाव भैया. मी बोललो आणि त्याने इथंच आहे, मला माहित नाही. अजून एक काय उरलं तर सांग, व्याजाला काढून देतो. आता हे फोटो बघा. हे दोस्ती नाही छोडेंगे. धर्मेंद्र मेला पण याची दोस्ती चालू आहे. बघितले का? चांडाळ चौकडी आहे बघा. नीट बघा फोटो कोणाचा आहे. दिसत आहे चांडाळ चौकडी. गाडी चालवायला राजेश पवार, मागा डांबराची टाकी. मध्ये समोर कोण आहे त्याचा उल्लेख करतो मी. मागा आहे सट्टेबाज. आणि इकडे बघा डांबराची टाकी. बघा ATM. अजून एक सांगतो, भाजपचं इथलंच नाही. भाजपचं तुम्ही तिकडे संतोष कुलकर्णी बिलोलीला, इकडे हे डुकर गँग गुलाबी आणि भोकरला तेच आहे यांचं आघाडी. ते टकलो हैवान आहे ना, त्याच्या MLCच्या इलेक्शन साठी त्यांना पाहिजे वोट. नगरसेवक जास्तीत जास्त निवडून आणा म्हणून ATM एकच आहे. आता हे बघा तुषार राठोड सट्टा गँगचा सत्कार स्वीकारताना कुठे केले काय केले माझ्या भाषणात येणार आहे, काळजी करू नका. एक त्याच्यानंतर आमदार पहिले तुम्ही. त्याच्यानंतर परवा संजय शिरसाट येऊन गेले बघा. बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला हार न घेता उतरले तिथंच, हार टाकले गेले. आणि सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र शासन. कनेक्शन कैसे देख लो. व्हिडिओ बाद में बतातो. प्रोजेक्टर आणलाय मी, पुढच्या सगळ्यात लावतो. संजय शिरसाट किसके साथ है समजलं. त्याच्यामुळं मला एवढंच सांगायचंय की तुम्हाला मी अजून एक ब्रेकिंग ऐकून टाकतो. म्हणजे फक्त 2 मिनिटात ऐकवतो, जास्त वेळ घेत नाही. मला अजून खूप बोलायचं आहे, पण तुम्हाला झोप येईल नाही. बसा खाली बसा, खाली बसा तुम्ही पुरी महाराज. నిజామాబాద్ పాటుపడ్డ అంతర్రాష్ట్ర బెట్టింగ్ ముఠా విషయంలో పోలీసులు వేగంగా దర్యాప్తు చేస్తున్నారు. తెలంగాణతో పాటు వివిధ ప్రాంతాల్లో జోరుగా బెట్టింగ్ కాస్తున్న బెట్టింగ్ సూత్రధారిని మహారాష్ట్రలోని ధర్మాబాద్కు చెందిన శంకర్ బోలంవార్ అనే కరీంనగర్లో తనకంటూ ప్రత్యేక బుకీలను ఏర్పాటు చేసుకుని సొంతంగా యాప్స్ ను కూడా తయారు చేసుకుంటున్నట్టు గుర్తించారు. ఔరా 24 అనే యాప్ ద్వారా కొన్నేళ్లుగా బెట్టింగ్ దందాలు నిర్వహిస్తున్నట్టు పోలీసుల విచారణలో తేలింది. ఇప్పటికే బెట్టింగ్ ముఠాలను అదుపులోకి తీసుకున్నారు పోలీసులు. శంకర్ బోలాంబర్ కింద ఏజెంట్గా ఉన్న సచిన్ ఉత్తర్వార్ తో సహా మరో 10 మంది పరారీలో ఉన్నారు. ఇందులో సచిన్ ఉత్తర్వార్, ఆకాష్, బిట్టు, విజయ్, మాజెన్లు నిత్యం లక్షల్లో బెట్టింగ్ కాస్తున్నట్టు తేలింది. मराठीला చెప్పు, నాకు తెలుగు బరాబర్ రాదు. నాదే తెలుగు అంటే హోటల్ తెలుగు. ते काय म्हणले तेलुगुतलं मराठी सांग. हा जो कोणी गुलाबी दस्ती घालून हिंडतो, ज्यांना साहेबांनी डुकऱ्याची गँग बनलेली आहे, त्या सगळ्यांना निजामाबादचे कमिशनर P. साईचंद्र यांनी अटक केलेली आहे. आणि तोंडावर मास्क घालून 7 लोकांना अटक झाली होती. त्याचीच ही न्यूज होती. आणि शंकर नारायण बोलमर नाव सगळे देवाचे लावून घेतात, पण यांची कृती सगळी धर्माबादच्या यंग जनरेशनला पूर्णतः बरबाद करण्याची आहे. म्हणून माझ्या सगळ्या मायबापांना
चैतन्य आहे. कुठून करायला त्यांना मी अधिकाऱ्याला सॅल्यूट करतो, चांगल्या अधिकाऱ्याला सॅल्यूट करतो. त्यांचं नाव पोलीस कमिशनर पी साई चैतन्य. त्या पी साई चैतन्याला तिथून निजामाबादून कळते की हे डुक्कर इथून ऑपरेट करायला ही गँग. बरं आवाज दिला तर ओ करते. मांजरीची बिल्डिंग कळत नाही तिथं काय चाललंय काय नाही. तिथून कळते पण इथं कळत नाही. पी साई चैतन्य घटना अशी घडली. निजामाबादच्या एका नेत्याच्या मुलानं 10 कोटी रुपये इथं घातले धर्माबादला. किती कोटी घातले? 10 कोटी. त्याच्यामध्ये त्यांना आत्महत्या केली. मुख्यमंत्री संतापला. इथल्यासारखा बुडा नाही, त्यांना तगडा आहे थोडा. त्यांना काय केली? SIT बसवली. विधानसभेत प्रश्न गेला, आदेश दिले, गँग उकरली. तुम्हाला जबाबदारीने सांगतो, माहिती देतो, कॅमेरे चालू ठेवा, केसेस करा. स्पष्ट सांगतो, आपल्याला भीती नाही. त्याच्यामध्ये धर्माबादचे 40 पोरं निघाले, त्याच्यात फक्त एक पाठवद्याचा आहे. धर्माबादचे किती पोरं निघाले? मायबापो सुधरा. त्याच्यात 40 पोरं निघाले, एक पाठवद्याचा आहे. ते सचिन सत्यम उत्तरवर, त्याचा तर त्याने एन्काउंटर करणार आहे. आजच सांगायला त्यानं सोडणार. लय डेंजर आहे. त्यानं कानपट्टीला बंदूक लावतो. ते पूर्ण मोडस ऑपरेंडी त्यानं सगळं शोधून काढलं. आणि ही गँग आंतरराज्यीय नाही. तुम्ही ऐकलं असेल बातमीमध्ये, ही गँग आंतरराष्ट्रीय आहे. पण हप्त्यावर जगणाऱ्या धर्माबाद पोलिसांच्या हिजड्यांना कसं कळत नाही हा माझा प्रश्न. मला पुढच्या सभेत बोलायचं आहे. जास्त उशीर मी घेणार नाही. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. थोडक्यात म्हणजे अजून अर्धा घंटा घेतो मी. शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे विकासाचं विजन आहे. मी आता इकडे ठोकला, आता नंतरच्या सभेत ठोकतो. पडदा लावून छाप होतो व्हिडिओ. आमच्याकडे विजन आहे. पाणी नाही, पाणी पाजवायला आलं मी. शिवसेनेचा जाहीरनामा नसतो, शिवसेनेचा वचननामा असतो. ते बोललं ते वचन पाळायचं असतं. इथे जो अनाऊन्स जाहीर करायचा असतो ते कमळीबाईचा. जाहीरनामा फक्त कमळीबाईचा असतो. आम्ही हमी देतो, वचन देतो. इथं शिवसेनेचं नवं पर्व होईल. आमच्या चंद्र मॅडम एकट्या नाही आहेत. महाराष्ट्राची टीम पूर्ण शिवसेनेची यांच्या सोबत आहे. वी विल चेंज, वी विल, यस वी अश्युअर, वी ऑल टुगेदर. महाराष्ट्राला हेवा वाटेल असा आम्ही धर्माबाद घडून दाखवू याचं वचन द्यायला मी या ठिकाणी आलेलो आहे. मी जातीनं स्वतः राहील. मी तुम्हाला आम्ही वचन देतो बंधुभगिनींनो, मी जाती नाही तर राहील. मॅडम साठी मी सोबत असेल. महाराष्ट्राला हेवा वाटेल, महाराष्ट्राच्या नकाशावर उठून दिसेल. आणि जे बोलतो तो केल्याशिवाय राहत नाही याची प्रचिती तुम्हाला आहे. म्हणून आमच्या मशालीला निवडा ही विनंती करायला आलेलो आहे. मी तुम्हाला सांगतो की पहिल्या झटक्यामध्ये आम्ही काय काम करू. आमच्या चंदा मॅडम आणि आमच्या उमेदवाराला मशालीला तुम्ही निवडून दिलं तर पहिल्यांदा झटक्यामध्ये आम्ही काम करू की धर्माबाद नगरपालिकेचं पार्किंग झोन असेल, वाहनतळ असेल, दुकानदाराच्या मालकाला दुकानात जाताना, बायका लेकरं वृद्ध माणसाला जाताना ट्रॅफिक जाम. पहिल्या मीटिंग मध्ये मॅडम साहेब एकच करायचं की ट्रॅफिकचं वाहनतळ नगरपालिकेचं असेल, ट्रॅफिक क्लिअर असेल, हे आम्ही करून दाखवू. हे वचन आपल्याला तुम्हाला देत आहोत. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला पांढरा वर्दीवाला त्रास देणार नाही, कुठल्या चालाने पाडणार नाही. कारण इथं पुढे लोक बसले. तुम्ही आम्हाला 20 वर्ष संदेश दिले ना, त्याच्यासाठी एक नैतिक दरारा लागतो. खाने वाले पीने वाले लोगों को कोण कुत्ता भी पूछता है, तंगडी भी ऊपर नहीं करता. म्हणून त्याला एक नैतिक दरारा पाहिजे. तो नैतिक दरारा नसल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट सांगतो, अंतविधी सहाय्य योजना, हिंदू असो मुसलमान असो कोणी गरीब असो, आम्ही नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात असताना आम्ही काही रक्कम देत होतो. पण आता तर कोणी घरी कोणाच्या घरी दुःखाची घटना घडली तर या मशाल चिन्ह निवडून आल्यानंतर 5,000 रुपये घरपोच प्रत्येकाच्या घरात दिले. आणि त्याचबरोबर घरपोच कागदपत्र दिले जातील. जन्म दाखला असो, मृत्यू दाखला असो किंवा रहिवासी प्रमाणपत्र असो, ते तुम्हाला दिलं जाईल. धर्माबाद नगरपालिकेचा अध्यक्ष असताना www.dharmabadmunicipal.com म्हणून आपली वेबसाईट होती. पण मी तुम्हाला अभिवचन देतो, चंदा मॅडम आणि उमेदवारांना निवडून द्या.
धर्माबाद नगरपालिकेचं ऍप असेल, तुम्ही औरा 24चं ऍप बघितलं, पण नगरपालिकेचं नागरिकांच्या सेवेसाठी ऍप असेल, हे अभिवचन मी तुम्हाला देतो. धर्माबादला धर्माबाद फेस्टिवल होईल. पुणे फेस्टिवलच्या धर्तीसारखं कला, क्रीडा, संस्कृती यासारखं इथं सांस्कृतिक महोत्सव दरवर्षी असेल. अत्याधुनिक व्यायामशाळा असेल आणि नवीन MIDC साठी आम्ही विशेष प्रयत्न करू, हे देखील अभिवचन देतो. अजून एक गोष्ट सांगतो, सत्ता आम्हाला द्या, सत्ता आम्हाला द्या. धर्माबादच्या रत्नागिरी, बाळापूर, धर्माबाद मधल्या एका बच्चाचा, हिंदू नाही, मुसलमान नाही, प्रत्येकाचा विमा इन्शुरन्स नगरपालिका काढेल, हे वचन द्यायला मी तुमच्याकडे आलेलो. धर्माबाद मटका, सट्टा, ड्रग्स मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न असेल. क्रीडा चळवळ या ठिकाणी चालवली जाईल. क्रिकेट, टेनिस, मैदानी खेळासाठी मोफत प्रशिक्षण केंद्र चालवलं जाईल. मॅडमचे भाऊ लड्डा सर आहेत, खतरनाक बॅट्समन आहे, बाउंड्री के बाहेर सिक्स मारतात. तुम्हाला या ठिकाणी क्रीडासाठी कुठं प्रशिक्षणाला जावं लागणार नाही. क्रीडा अकादमी नगर परिषदेची मोफत असेल. धर्माबाद नगर परिषदेमध्ये वैचारिक चळवळ व्हावी म्हणून भारतातील, महाराष्ट्रातील थोर विचारवंताची व्याख्यानमाला नगर परिषदेच्या वतीनं चालू केली जाईल. अजून एक जबाबदारीनं सांगतो, तो प्रयोग कोणी केला नसेल. मी सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररी या धर्माबाद नगरीमध्ये भारतातली पहिली आम्ही सुरू करून द्या. एवढंच नव्हे, धर्माबाद रत्नागिरी येथे नफच प्राथमिक आरोग्य केंद्र आमचं असेल. रत्नागिरी, बाळापूरला तिथं फर्स्ट एड सेंटर आम्ही उभं करू, हे देखील आम्ही अभिवचन देतो. सबरदारीनं सांगतो, महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलात तर धर्माबादच्या या परिसरामध्ये हृदयरोगी आणि मधुमेह, डायबिटीज आणि हार्टचे पेशंट वाढलेले आहेत. मी काय डॉक्टर नाही, मी काय सट्टेबाजासारखा डॉक्टर नाही. मी तुम्हाला अभिवचन देतो. मी बोललेले आहे, माधवबागचे डॉक्टर वैद्य साने, मी औषध हातोडे सरांना, BM हातोडे सरांना आणून दिलंय. डॉक्टर वैद्य साने आहेत, लातूरचे दीक्षित आहेत. या धर्माबाद नगरीच्या डायबेटिक, मधुमेह, हार्टचे पेशंट आहे ना, जो रेट आहे, तो दर आहे, तो कमी करून दाखवण्याचं काम मॅडमच्या काळात होईल. यासाठी मशालीला मतदान द्या. मी एवढं सांगत नाही. माझे जे शिक्षक बांधव आहेत, आदरणीय बांधव आहेत, स्वतः मॅडम इथं मुख्याध्यापिका आहेत. महाराष्ट्रातलं पहिलं शिक्षक भवन धर्माबाद मध्ये शैक्षणिक चळवळीसाठी व्यासपीठ मिळावं म्हणून शिक्षक भवन आम्ही धर्माबादला उभं करणार आहोत. ते 17 नंबर दे. मी तुम्हाला सांगतो, धर्माबादचं, बाळापूरचं, शिवराम सागरचं जो उरलेलं काम आहे, हे शिवराम सागरचं काम आम्ही पूर्ण करणार. हे शिवराम सागरचं आम्ही काम केल्याशिवाय राहत नाही. भंगारवाले झाले, सडाक विकून खायले. एवढे लाचार झाले आमदार साहेब, भंगार सडाका काढून विकायले. कुठे विचारले, सत्तार साहेबाला माहित असेल. शिवराम सागर आणि याच धर्तीवर रत्नागिरीच्या देखील तलावाचं, ज्याला मामा तलाव म्हणतात विदर्भात, आपण इथं निजामकालीन मालगुजारी तलाव म्हणतो. कारण तुम्हाला एक गोष्ट जाता जाता सांगतो, महात्मा फुले जलभूमी अभियान, नाबा पाटील म्हणून प्रधान सचिव होते. महाराष्ट्राला आम्ही सांगितलं की धरणं आहेत, त्याचं मनुष्यबळ आणि यंत्रबळ पडलेलं आहे, त्याच्यात थोडंसं इंधन टाका आणि तलावातले गाळ काढा. ही योजना धर्माबादनं दिली, हे सांगायला आनंद वाटतो. ते पत्र देखील माझ्याकडे आहे. मी तुम्हाला अजून एक देतो. यल्लमा देवीची टेकडी आहे, गॅझेटमध्ये नोंद आहे, निजामाच्या कागदपत्रामध्ये नोंद आहे. तुम्हाला माहित आहे की त्या ठिकाणी आपल्या चैत्र पौर्णिमेला तिथे यात्रा भरायची. गुजराती एकमेव परिवाराची त्यांची आई त्या विमानात बसली, विमान उतरलं होतं. ते असलेलं यल्लमा देवी आम्ही ते पर्यटन स्थळ म्हणून उदयाला आणू. प्रियनगर परिसरात असलेली बौद्ध टेकडी जगाला हेवा वाटेल असेल. 40 फूट 40 फुटाची बौद्ध मूर्ती असेल, इतकं सुंदर उद्यान असेल की ते बौद्ध टेकडी आम्ही करण्याचा प्रयत्न करू. शहराला चांगले अम्युजमेंट पार्क देऊ. तक्रार निवेदन करण्याचं जे केंद्र आहे आमचं 24 तास तिथं असेल. गुणवत्तायुक्त फिल्टर पाणी असेल. धर्माबाद, रत्नागिरी, बाळापूर, रामनगर, इंद्रानगर इथल्या पाणी पुरवठ्याची योजना आम्ही पूर्णतः कार्यान्वित करू. धर्माबाद शहराची डिरेक्टरी असेल. सर्पदंश, श्वानदंशासाठी मोफत लस असेल. वृक्षारोपण देखील रेकॉर्ड ब्रेक असेल. बचत गटाला प्रोत्साहन असेल. भाजीपाला, फळ विक्रेते, हातगाडे यांना कायमस्वरूपी आम्ही या ठिकाणी मार्ग काढू. मुक्त वातावरणामध्ये शांततामय ग्रस्ती जीवन जगणाऱ्या नागरिकांना
आनंदानं आणि शांततामय पद्धतीनं जगता येईल असं वातावरण असेल. अजून एक सांगतो, मला आता सांगितलं लाईट बिल खूप यायले. माझ्या घराला तिथं घर बंद आहे, कोणी बंद आहे, कोणीच आहे ना, भूतही आहे ना, 750 रुपये बिल. इकडे अकाउंट दे, अकडे तकाउंट दे ना घरा. त्याला एक पर्याय काढला. माझं एक फेसबुकवर आर्टिकल आहे, अपारंपरिक ऊर्जा, सोलार ऊर्जा, विंड एनर्जी. आपल्याकडे विंडचा जो वेग आहे तो कमी आहे, लो RPM. त्याच्यामुळं आपण लाईट बिल कमी करायचं यासाठी सोलार पॅनल आणि विंड एनर्जी लो RPMचं बनवून धर्माबाद शहरातल्या प्रत्येक घरावर, गरीब असो श्रीमंत असो, ती योजना कशी आणायची टेक्निकल आम्ही सांगू. सोलार मॉडेल शहर म्हणून धर्माबाद शहर विकसित करू हे अभिवचन आम्ही मॅडमच्या वतीने देतो. म्हणून तुम्ही मशालीला द्या. नवीन पिढी आहे, नवीन पिढीला नवीन दिशा द्यायची आहे, संस्कार करायचे आहे. माय बापाला हेवा वाटेल असा संस्कारी शिबिर आम्ही या ठिकाणी घेऊ. पत्रकार बांधव आहेत, इधर बैठ, ये हॉटेल में बैठ, उधर हॉटेल में बैठ, इधर बैठ के बातम्या लिख, उधर बैठ के बातम्या लिख, तसं नाही. पत्रकारांसाठी पत्रकार भवन, मीडिया सेंटर सर्व सोयीना वायफाय सह उपलब्ध करण्याची आम्ही चंदा मॅडमच्या वतीने देतो. म्हणून मशालीला ज्येष्ठ नागरिक आहेत, पेन्शनर आहेत, त्यांच्या आरोग्यासाठी विरंगुळ्यासाठी आम्ही एक थिंक टँक करणार आहोत. कारण पेन्शनर लोक आहेत ते अनुभव आहेत, बुजुर्ग लोक आहेत, त्यांच्याजवळ बुद्धी आहे. म्हणून नगरपालिकेला मार्गदर्शन करणारं थिंक टँक पेन्शनरची आम्ही करण्याचं देखील आम्ही या ठिकाणी वचन देतो, त्यांचं मार्गदर्शन. आणि धर्माबाद शहरामध्ये फ्री वायफाय असेल, बोलायची कडी नाही, फ्री वायफाय असेल. स्पर्धा परीक्षेसाठी MPSC UPSC साठी मुंबई पुण्याला जायची गरज राहणार नाही. अद्ययावत लायब्ररी, ग्रंथालय आणि मार्गदर्शन क्लासेस नगरपालिकेच्या वतीनं मोफत असतील. म्हणून तुम्ही या ठिकाणी मशालीला मतदान करा. चांदणी रोडवर आपण पाहिलं असेल बालभवन असेल, धर्माबादचं बालभवन महाराष्ट्रामध्ये शहरामध्ये बालभवन उभारणार, ज्यामध्ये चित्रकला, मूर्तिकला, हस्तकला, संस्कार, चित्रपटे, रविवारची आनंदी क्षण असणार बालभवन धर्माबाद नगरपालिकेचं असेल. हे अभिवचन दिसेल, हे महाराष्ट्रातले कुठे आढळणार नाही. तुमची लेकरं घडावीत, ते मतदार नसले तरी तुमची मुलं घडावीत, यासाठी आम्ही बालभवन उभं करणार आहोत. मत्स्य व्यवसाय, अंगणामध्ये मोती निर्मिती, फटाक उद्योगांसाठी पार्क, गणपतीचं पेन प्रसिद्ध असेल. मी अभिवचन देतो, 5 वर्षानंतर गणपतीच्या मूर्त्या धर्माबाद शहरामध्ये घडवल्या जातील. धर्माबाद शहर पर्यटन म्हणून भारताच्या नकाशावर आणू, संग्रहालय उभा करू. ज्युरॅसिक पार्कच्या धर्तीवर तुम्ही मला हसताल, सुरुवातीला तुम्ही वेळेस म्हणत आलात, पण पट्टी उकडल्यावर तुम्हाला कळायला शहाण आहे. पण तुम्हाला सांगतो, ज्युरॅसिकच्या पार्कच्या धर्तीवर आम्ही इथं प्राणी संग्रहालय उभे करू. नियमित आरोग्य शिबिर असतील, विज्ञान मंच असेल, ज्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह सायन्स याच्यामध्ये मी जातीनं लक्ष देतो. मी 10% वकील आहे, पण 90% मी शास्त्रीय संशोधन करतो. तुम्ही कधी आलात तर बघा, माझी 2 मजली लॅबोरेटरी केलेली आहे. माझी एक मशीन मी करतो, मी एक्सपोर्ट इम्पोर्ट, आमचे मॅडम आहे 35 देशामध्ये सामान पाठवतात. 35 देशामध्ये आमचं सामान जातं. उभं केलं नाही, आम्ही मटका सट्टा लावत नाही, मेहनत करतो, विज्ञान वापरतो. मी लॉ बघते, तिने इम्पोर्ट एक्सपोर्ट बघते, 35 देशामध्ये माल जातं. जापान जगाला तंत्रज्ञान देतं, पण आम्ही धर्माबादला बसून जापानला तंत्र देणारे माणसं आहे. मी सांगतो, तुम्ही हलक्यावर घेऊ नका. विज्ञान मंच म्हणजे जी तरुण मुलं आहेत त्यांच्यामध्ये विज्ञान रुजवावं, इनोव्हेटिव्ह सायन्स केलं. ते जातीनं मॅडम मला जबाबदारी देते, आम्ही मोफत ते काम करेल. आमची लेकरं, आमच्या लॅबोरेटरीचं नाव थॉमस अल्वा एडिसन लॅबोरेटरी केलेलं, तुम्ही कधी आलात तर पाहायला या. त्यानंतर मी सांगतो, नाट्य, कला, क्रीडा, संस्कृती, कवी संमेलन, मुशारा यासाठी असेल. धर्माबादच्या रत्नागिरी बाळापूर मधले बहुतांश नागरिक जे आहेत ते शेतकरी आहेत. कृषी विद्यापीठात मार्फत आधुनिक फळबागा, दुग्धपालन, फुलशेती, कृषी विद्यापीठ, विज्ञान केंद्र समन्वय साधून या ठिकाणी आम्ही त्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. पशुसंवर्धन आहेत, गाय आहेत, गोवंश आहेत, आमचे डॉक्टर या ठिकाणी आयुक्त आहेत, त्यांचं मार्गदर्शन करू. नगर परिषदेचे सर्वात मोठं काम जे करू आम्ही, पहिल्यांदा धर्माबादचं ब्लड बँक नगर परिषदेचं असेल, लक्षात ठेवा. धर्माबादचं ब्लड बँक असेल, तुम्हाला इकडे तिकडे हात पसरायची गरज नाही. त्याची डिरेक्टरी असेल, या डिरेक्टरीमध्ये ब्लड बँकेची बँक स्वतःच्या नगरपालिकेची असेल. मी तुम्हाला सांगतो, आम्ही काही चमत्कार केला नाही, कष्ट करतो. नवरा बायको आम्ही 18 घंटे काम करतो.
आयात निर्यात हा विषय जो आहे फार मोठा नाही. आयात निर्यात सर्वसामान्य माणूस करू शकतो, त्याला भांडवल लागत नाही. डॉलर से कमाएंगे आप लोग, हम सट्टा खेल के कमाने का नहीं बोलते, दिमाग लगा के कमाने का बोलते, मेहनत का कमाने का बोलते. मोफत मार्गदर्शन असेल नगर परिषदेमध्ये सर्वसामान्य माणूस, पारंपरिक उद्योग करणाऱ्या माणसाला, आमच्या व्यापाऱ्यांना सर्वांना इम्पोर्ट एक्सपोर्टचं सेतू केंद्र करू. आमचा जो कायापलट झाला आम्ही त्या धर्तीवर चाललो. आम्ही जसं कमवलं तुमच्या घरामध्ये पैसे आले पाहिजे त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू हे देखील सांगतो. महिला उद्योजक आहेत, हिंदू असू द्या, मुसलमान असू द्या, दलित असू द्या, कोणी सवर्ण असू द्या, त्या महिलांना आमच्या प्रेमला मॅडमचे 5 ऑनलाईन दुकान आहेत. किती दुकान आहेत? 5. बरोबर, जगामध्ये आम्ही पाठवतो, वेळ नाही घालवत. म्हणून ह्या महिलांना आम्ही ऑनलाईन व्यवसायासाठी मार्गदर्शन करू. त्याच्यानंतर नगरपालिकेमध्ये असणारे कामगार आहेत त्यांचं व्यवस्थापन असेल. धर्माबादला पुनर्वैभव प्राप्त करून देऊ. मोफत गायन वादन विद्यालय असेल, सुंदर सुरक्षित धर्माबाद असल्या देण्याचं वचन आम्ही आपल्याला देतो. भारताच्या नकाशावर उठून दिसेल असं असेल. गरिबांसाठी घरकुल योजना असेल. मी सगळ्यात महत्वाचं सांगतो, धर्माबादचा सर्वात महत्वाचा विषय असा आहे, धर्माबादची पॉप्युलेशन डेन्सिटी एक झालेली आहे. धर्माबादचं डेन्सिटी वाढली, पॉप्युलेशन डेन्सिटी वाढली आणि क्लिअर टायटल असलेल्या जागा कमी आणि क्वेश्चनिंग असलेल्या जागांचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे मार्केटमध्ये रेट जास्त आहे. म्हणून सिडको हडकोच्या धर्तीवर एक सुंदर धर्माबाद नवशहर, सिडको हडकोच्या धर्तीवर, मी आमदार नाही खासदार नाही, तुम्ही करच ना, बामणाचं लेकरू म्हणतात, माझ्या जातीचा आमदार व्हा, माझ्या जातीचा खासदार व्हा, तुमच्या डोक्यातला किडा जाईल त्यामुळे आमदार होईल. म्हणून सिडको हडकोच्या धर्तीवर धर्माबाद शहर नवीन वसवण्याचा देखील प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत. धर्माबाद शहराचं RWH म्हणजे रूट वॉटर हार्वेस्टिंगला गती देऊ. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीमध्ये रुजवल्या जाईल आणि वॉटर लेवल कसं वाढवलं जाईल यासाठी असेल. शैक्षणिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये लातूर पॅटर्न आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये लातूर पॅटर्न आहे. पण धर्माबादचं सध्या आमदार राजेश पवार आणि अशोक चव्हाणांच्या आशीर्वादाने सट्टा मटक्याचं पॅटर्न झालेलं आहे. पण आम्हाला विवचन देतो. आमच्या आदरणीय मॅडम ह्या स्वतः शिक्षिका आहे. तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, शैक्षणिक चळवळीमध्ये धर्माबाद पॅटर्न महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आल्याच्या शपथ घेऊन सांगतो. महाराष्ट्राला हेवा वाटेल असे आम्ही या ठिकाणी विकास करून दाखवणार आहोत. पण मायबाप हो, शहराची परिस्थिती अशी बिहान आहे. 10 मिनिटं घेतो, जास्त घेत नाही. तुम्ही कंटाळा बोलायला माझ्यावर 32 घंट्याचं मटेरियल आहे. पण तुम्हाला मी विनंती करतो, तुम्हाला एकच प्रार्थना करतो की तुमचे मला आशीर्वाद हवे. एकदा द्या, 20 वर्ष झाला मला बाहेर ठेवला, एकदा संधी द्या, परत एकदा नवा धर्माबाद उभं करून दाखवेल, शपथ घेऊन सांगतो. अरे मॅडम एके मी आहे, स्वतः राहिले. अरे नव्यानं धर्माबाद उभं करू आपण. या महाराष्ट्राला कौतुक वाटेल आणि महाराष्ट्राच्या नकाशावर उठून देईल आपण करू. इथं कुठली जात नाही, आमचा कोणता धर्म नाही, मजहब नाही. विकास हीच आमची जात, विकास आमचा धर्म. आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मरेपर्यंत माझा धर्माबाद मोठं झालं पाहिजे, हाच घोष माझा असणार आहे, लक्षात घ्या. म्हणून हे परमेश्वरा, हे अल्लाह, मला बुद्धी दे. माझी प्रार्थना आहे परमेश्वराला. ना इज्जत दे, ना अजमत दे, ना इज्जत दे, ना अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे. मेरे धर्माबाद के वास्ते ए रब, मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. एवढी विनंती प्रार्थना करतो आम्ही अल्लाहला, परमेश्वराला, या गावासाठी, सत्यासाठी मरण्याची मला हिम्मत दे, ही देखील विनंती करतो. आम्ही बोलत असलो, आम्ही उठणार नाहीत, मातणार नाहीत, घेतलेला शब्द टाकणार नाहीत. कोणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पाहिला तर नवरा नगराध्यक्ष प्रतिनिधी, मुलगा नगराध्यक्ष प्रतिनिधी. पण आमच्या मॅडम सक्षम असल्यामुळं नगराध्यक्ष पदाचे सक्षम आहेत. मॅडम मध्ये आत्मविश्वास आहे. माझे वडील मुख्याध्यापक होते, मॅडम सोबत असायचे. माझे वडील नेहमी कौतुक करायचे मॅडम, म्हणून मी उतरला. त्याच्यात हिंदू मुसलमान बघू नका. एक आईचं वात्सल्य बघा. शिवसेनेसारखा पक्ष उभा आहे, उद्धव ठाकरे सारखे उभे आहेत, आमच्यासारखे उभे आहेत.
अरे जात पात धर्म करून तर मातीत गेला धर्माभाग. कधी पांढरे भूत आले तर कुठल्या डुकरांची टोळी आली, गाव बरबाद झालं, लेकर पटरे पडाले, फाशी गेले, आत्महत्या आले. जात पात पाहू नका. मॅडम आहेत, आम्ही सोबत आहोत, सेवक आहोत, शिवसैनिक आहोत, सर्वजण आहोत. या धर्माबादचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे तुम्हाला सांगायला असतो. हिंदू असो मुसलमान असो, त्यांना मला कळकळीची विनंती आहे. हरामचं कोणी पित नाही, हरामचं कोणी खात नाही. आणि हे सगळं परमेश्वराच्या आणि अल्लाच्या खिलाफ. कोणी हरामचं खात नाही, कोणी हरामचं घेत नाही. कोणी डांबराच्या टाकीच्या मध्ये तुम्ही फसून पडू नका. म्हणून माझी विनंती आहे, हजार रुपये घेऊन बाटू नका, फुटू नका, दारू पिऊ नका, सुट्टुलू बट्टुलू करू नका. निधी नादी. अरे घरामध्ये व्यसन आणू नका, एक दिवसाचं व्यसन होईल. घरामध्ये झालं झोकाड्या खात राहिले ते पेंडुलम, तसं घरामध्ये आणू नका. एक दिवसाचं इलेक्शन होईल, पण घर सत्यानाश आणि बर्बाद होईल. ही मशाल क्रांतीची आहे. पैसे वाटायला मोकळं सांगतो, रेकॉर्डिंग करा, आचारसंहिता बंद करू नका. पैसे वाटायला डुकरांच्या टोळीला महसूल आणि पोलीस विभागाची मदत आहे. पैसे वाटायला डुकरांच्या टोळीला पोलीस आणि महसूल विभागाची मदत आहे. पैशाचा महापूर येईल, कारण निवडणूक आयोग झोपलेला आहे, हे लक्षात घ्या. पैशासाठी, दारूसाठी, जाती धर्मासाठी विकले जाणार असाल तुम्ही, दारूसाठी, पैशासाठी उद्या विकले जाणार असाल तर तुमच्या पोरगा पोरगी म्हातारपणाची काठी, तरुण पिढी बर्बादच चाली समजा. ही कळकळची विनंती तुमच्या चरणाला मी करायला आलेलो आहे. पोलीस, महसूल आणि निवडणूक प्रशासनाला माझं सांगणं आहे, तुम्ही जर हे नंगानाच पैसे वाटपाचं बंद करणार नसाल तर आमचा निवडणुकीवर बहिष्कार असेल आणि धर्माबाद बंद करूनच आम्ही जाऊ, हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला आलेलो आहे. अरे बंधू भगिनींनो, तुम्ही साधा विचार करा. तुम्ही एवढं माणसात धडधाकट आहे, देवानं परमेश्वरानं आल्यानं एवढं मोठं डोकं दिलेत, हात दिलेत, पाय दिलेत. एक मुंगी बघा, मुंगळा असते बघा, मोटरसायकल साधा दिसते, राजदूत मोटरसायकल, टप्पो मुंगळा, गुळ खाणारा, साखर खाणारा मुंगळ्याला भीक लावून बघा, राजदूत मोटरसायकल दिसते. त्या मुंगळ्यावर पाय पडलं तर त्यानं कचकन चावते, ढोपड तुटते, पण आपला तुटणार. मुंगळा असते एवढा, त्याला कोणी पाय ठेवलं तर त्यांना डसते. दगड घ्या, मधमाशाच्या पोळ्याला मारा बघा, फिरकन येऊन चावते, कचकन चावते, काटे काढावं लागते डॉक्टरला, चिमटा धरून धरून. पण त्या मुंगीला कळतं की कोणी अन्याय दिला, पाय दिला तर त्याला चावाव. मधमाशाच्या माशीला कळतं की कोणी अन्याय केलं तर डसाव. पण त्या मुंगीचा मेंदू किती आणि त्या मधमाशाच्या माशीचा मेंदू किती. तुम्हाला परमेश्वराने आल्याला एवढं मोठं शरीर दिलं, एवढा मोठा मेंदू दिला, पण तुम्हाला कसं कळत नाही की आपल्यावर अन्याय अत्याचार झालं, आपण त्यांना डसलं पाहिजे, हे तुम्हाला कसं कळत नाही. हा प्रश्न विचारायला मी तुम्हाला आलेलो आहे. बंधूंनो, मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. मी खरंच भावनिक होऊन बोलत नाही आणि जे बोलतो ते केल्याशिवाय राहत नाही. मी काही असा नाही, मी स्पष्ट सांगतो. माझी आई गेली, माझी आई पण गेली, बाबा पण गेले. आई गेली, बाबा गेले, भाऊ गेले, वहिनी गेले, पुतण्या गेले, कोणी नाही. मी आता अनाथ आहे. आपणच मायबाप, माझे आता मायबाप जनता आहे, मला कोणी नाही. माझी एवढीच विनंती आहे, माझं आता कोणी नाही. माझ्या जगण्यामध्ये मला तेवढा स्वारस्य नाही. जगायचं तर गावात काय करायचं. डॉक्टर साहेब बोलले होते, मरण्यासाठी काय लागते, कबऱ्यासाठी लागते 4 लाख लागतात, काय लागत नाही. येताना काय आलो, जाताना काय आलो, काहीच राहत नाही. जन्मलं तेवढं झाडाचा चुरा घेऊन अर्पण करायचं. माझी विनंती आहे तुम्हाला, तुमच्या चरणाशी प्रार्थना, मी अनाथ आहे, मला कोणी नाही. तुमचे मला आशीर्वाद द्या. दरवेळेस तुम्ही 20 वर्ष एवढी सेवा करून देखील मला तुम्ही बाहेर ठेवलं. मला सत्ता त्याच्यासाठी नकोय. मला सत्ता पाहिजे तर मी तुमच्याकडे पदर पसरतो, हात पसरतो. मी तुमच्यासाठी आलो, माझा कुठला स्वार्थ नाही, मला 1 रुपयाचा स्वार्थ नाही. पण हे बिघडणारा धर्माबाद परत उभं करावं अशी माझी प्रार्थना आहे तुमच्या चरणाशी. या लेकराला आशीर्वाद द्या, ही विनंती तुम्हाला करायला आलो. हे परमेश्वरा, हे ईश्वरा, हे अल्लाह, मला बुद्धी दे, मला शक्ती दे.
हे परमेश्वरा, हे अल्लाह, मला बुद्धी दे, शक्ती दे, माझ्या धर्माला वाचवण्याची मला हिंमत दे, हीच प्रार्थना तुमच्याकडे करायला मतदार राजा, तू भगवान शंकराचा अवतार आहेस. भगवान मतदार राजा, तू भगवान शंकराचा अवतार आहे. तुझा तिसरा नेत्र उघडून या धर्माबादला बर्बादी करणाऱ्या डुकरांची राख रांगोळी कर, हे सांगायला मी आता आलेला आहे. मतदार राजा, तू नरसिंहाचा अवतार आहेस. खांबातून 2 डिसेंबरला निघ आणि पाप असणारे हिरण्यकशिपूचे पोट फाड. तो फाडण्याचा मशालीच्या चिन्हावर बटन दाबण्याचा दिवस म्हणजे 2 डिसेंबर आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. उद्याची सभा बाळापूरला मी सविस्तर त्या ठिकाणी बोलेन, पण विनंती एवढीच आहे, आपलं मत मशालीला मत म्हणजे विकासाला मत आहे. अजून 4-5 दिवस आहेत, पैशाचा महापूर येईल, पैसा येईल. बंधू भगिनींनो, आमचा काही स्वार्थ नाही. मी सुखी आहे, समाधानी आहे, तुमचे आशीर्वाद आहे. पण या धर्माबादला मी देशभर फिरतो, खूप फिरतो. आज गाडी घोडे बंगल्यात खूप आहे, मेहनत खूप करतो, पण मला वाटतं प्रत्येक शहर पाहतो, केरला पाहतो, सगळीकडे पाहतो, पण माझा धर्माबाद तसंच दिसलं पाहिजे. मला मनातून वाटतं माझं गाव बदललं पाहिजे, माझी तरुण पिढी बदलली पाहिजे, यासाठी माझी तळमळ आहे. मी विनंती करतो, तुम्हाला जर खरंच वाटत नसेल, आपले सुभाषचंद्र बोस म्हणाले होते, आपल्या माहितीसाठी सांगतो, सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोसचे पर्सनल पायलट माझे आजोबा होते. त्यांचं नाव दत्तोपंत शिरपूरकर. निजामाबादला गांधी चौकात आलं तर त्यांचं स्मारक आहे, कलेक्टरच्या वेबसाईटला पाहू शकतो. माझी आई तिथंच राहायची. बॉम्बस्फोटात बडा बाजारला झाला होता, त्याच्यात ते शहीद झाले. आज मी तुम्हाला सांगतो की तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, तुम मुझे वोट दो, मैं तुम्हें विकास दूंगा म्हणून सांगायला या ठिकाणी. तुम्हाला खरंच वाटत नसेल, डॉक्टर साहब आ जाओ, ऊपर आ जाओ, 1 मिनिट आ जाओ. डॉक्टर साहब आ जाओ. मी आता तुम्हाला रक्ताची शपथ घेऊन सांगतो, म्हणजे खरं वाटतं. निकालो मेरा फोन. माझा रक्त काढलं, माझ्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला, माझ्या रक्ताची शपथ आहे. मी पैसा देऊ शकत नाही, मी तुम्हाला पैसा देऊ शकत नाही, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, दारू देऊ शकत नाही. मी फक्त विकास देऊ इच्छितो. बंधू भगिनी देतो, आम्हाला एकदा संधी द्या. या गावाला वाह्याचा द्या, या धर्माबादला बर्बादीला वाचवण्यासाठी मला एक संधी द्या. या संधीचं सोनं करून दाखवेन ही प्रार्थना तुम्हाला करतो. हिंदू मुसलमान जात पात काही पाहू नका, कुण्या हरामखोराचं डुकरांचं कुणाचं ऐकू नका. 400, 500 रुपयाला, 1000 रुपयाला विकल्या जाणार असाल, तुमच्या म्हातारपणाची काठी जाईल. प्रत्येक खांबाला आवराट दाबावं लागेल, ही प्रार्थना तुम्हाला करतो. बंधू भगिनींनो, शेरवेटचा उर्वरित आम्ही बाळापूर रत्नागिरीला पुढे जास्त वेळ घेत नाही आणि आपली रजा घेतो आणि या ठिकाणी थांबतो. जाऊ द्या, त्याला जीव जाईल, दुसरं काय होईल. मी एकच प्रार्थना करतो आणि विनंती करतो, मशालीला विसरू नका. संख्या कमी जास्त असेल, प्रत्येकाला तुम्ही मशाल सांगा, प्रत्येकाला सांगा. चंद्र मॅडमला आपल्याला अध्यक्ष करायचे, माझ्या सगळ्या नगरसेवकांना अध्यक्ष करायची, ही कळकळीची विनंती तुम्हाला करतो. राष्ट्रगीत होईल, सगळ्यांनी उभं राहावं, खऱ्या आवाजात राष्ट्रगीत म्हणू आणि आपण सभेची सांगता करू. सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड
चंचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की भारत माता की। हे फक्त आजचा पहिला भाग होता, याच्या नंतर अजून 3 भाग आहेत। उद्याची सभा बाळापूर येथे आहे, मग त्यानंतर रत्नागिरी, त्यानंतर 30